आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे वरती खाली मोद भरे वायू संगे मोद फिरे वरती खाली मोद भरे वायू संगे मोद फिरे नभात भरला दिशात फिरला जगात उरला मोद विहरतो चोहीकडे आनंदी आनंद गडे आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे सूर्यकिरण सोनेरी कौमुदी हसती आहे सूर्यकिरण सोनेरी कौमुदी हसती आहे फुलली संध्या प्रेमाने आनंदी गाते गाणी फुलली संध्या प्रेमाने आनंदी गाते गाणी मेघ रंगले दंगले गान फुलले इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद गडे आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे वाहती निरतर मंदगती डोलत लतिका वृक्षतटी वाहती निरतर मंदगती डोलत लतिका वृक्षतटी पक्षी मनोहर पूजितरे कोणाला गातात परे पक्षी मनोहर पूजितरे कोणाला गातात परे हॅलो फ्रेंड्स, माझा आवाज येतोय का? माझी स्क्रीन दिसते का? सर दिसतोय आणि आवाज पण येतोय. ओके, थँक्यू सर. आजचा विषय एकदम खास आहे आणि म्हणून मी आज मुद्दामून मेसेज टाकला की आजचा क्लास मिस करू नका. शक्य असेल तर जी मजा लाईव्ह संवाद करण्यामध्ये आहे, संवाद ऐकण्यामध्ये आहे, ती रेकॉर्डिंग मध्ये येत नाही. आपण लगे फॉरवर्ड करून संपून टाकतो रेकॉर्डिंग आणि लाईव्ह सेशन मध्ये ती सोय नसल्यामुळे आपल्याला पूर्ण ऐकावं लागतं, पण त्याचीच जास्त मजा असते. तर विषय आहे की हॅपीनेस, सिक्रेट ऑफ हॅपीनेस. आणि तसं बघितलं तर ह्या विषयावर खूप बोललं गेलंय. खूप लोक आहेत जे सांगतात आनंदी कसं जगावं, मग त्याचे 5 मार्ग, 7 सूत्र, 13 रस्ते, असं सगळं चालू असतं. आपण तितक्या डिटेलमध्ये नाही जाणार ना. आपण कुठलं त्याला थिअरॉटिकल एक्सप्लेन करू किंवा काहीतरी असं एक प्रवचन टाईप मध्ये रटाळ अर्धा तास वगैरे आपण बोलायचे. एक खरोखर एक जबरदस्त अशी टेक्निक मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आणि माझ्या अनुभवातून जे पण मला आतापर्यंत कळालेलं आहे. मी तसं बघितलं तर खूप असे चक्रम माणसं असतात ना, त्या टाईपचा माणूस आहे. म्हणजे आत्ता मला खूप छान वाटतं, 5 मिनिटांनी मला खूप बोर व्हायला लागतं आणि 10 मिनिटांनी मी खूप उत्साहात असतो आणि 20 मिनिटानंतर माझा मूड ऑफ असतो. हे का होतं हे मला खूप दिवस कळायचंच नाही. याला कसं हँडल करायचं. आणि अनेकदा मी निराशेच्या एका खोल अशा टोकावरती जाऊन पोहोचलेलो आहे, की मलाच समजायचं नाही की माझ्यासोबत काय होतंय. कदाचित म्हणजे आपला मेंदू इतका सक्रिय असतो, इतका क्रियाशील असतो, की त्याला हाताळण्यामध्ये, त्याला दिशा देण्यामध्ये मी कमी पडायचो. आणि मग हळू-हळू ओव्हर द पिरियड मला समजायला लागलं, की याला हाताळायचं कसं? आणि मग मी स्वतःलाच आनंदी करण्याचे काही रस्ते शोधून काढले. आणि तेच सगळं मी जे काही शिकलो, जे काही आत्मसात केलं, मी माझ्या स्वतःशी जे डील करायला शिकलो, ते मी आज तुमच्या समोर मांडणार आहे. तर जगामध्ये आहे ना प्रत्येक गोष्ट कशी घडते, तर ती इमोशन्सनी घडते. आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडतात आणि प्रत्येक घटनेमध्ये तुम्ही एखाद्या माणसाला भेटता, तुम्ही एखाद्या व्यक्तीशी संवाद साधता आणि मग त्याची तुमच्या मनात पडसाद उमटतात. एकतर तुम्हाला चांगलं वाटायला लागतं, एकतर तुम्हाला राग यायला लागतो किंवा तुम्हाला तो माणूस आवडायला लागतो किंवा त्याचा द्वेष करायला लागतो आपण. कधी आपल्या मनामध्ये खूप उत्साह निर्माण होतो. समोरच्या व्यक्तीला बघितलं, एखाद्या प्रेरणादायी चरित्राला बघितलं, की आपलं असं रक्त सळसळ करायला लागतं, की मला पण याच्यासारखं बनायचंय.
आणि कधी-कधी किती पण चांगलं ज्ञान देणारा व्यक्ती जरी असेल, तर तो रटाळ वाटायला लागतो. आपण आपण असं म्हणायला लागतो, "हां, माहिती आहे मला, तुला खूप येतं, जा सरक हो बाजूला." तर अशा इमोशन्स आपल्या आतमध्ये येत असतात. एखादं छोटंसं अपयश आलं, की आपण विषण्ण होतो, खिन्न होतो, उदास होतो, निराश होतो. आपल्याला असं वाटतं, हे जग बकवास आहे, इथे राहण्यात काही पॉइंट नाही, ही शिक्षा आहे. आणि दुसऱ्या क्षणी काहीतरी असं घडतं, की पुन्हा आपल्याला आनंद यायला लागतो. तर हे सगळा जो खेळ आहे, तो इमोशन्सचा खेळ आहे. जसा बागेमध्ये तो सीसॉ असतो. तो एकदा ह्या बाजूला, एकदा त्या बाजूला किंवा घड्याळाचा तो लंबक असतो, लोलक तो एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. तसं आपलं कंटिन्युअस जर्नी सुरू असते. कधी पॉझिटिव्ह इमोशन्स, कधी निगेटिव्ह आणि बऱ्याचदा तर ते निगेटिव्हकडे जास्त असतात. असं म्हणतात, की एका दिवसात माणसाच्या मनात 60,000 विचार येतात आणि त्याच्यापैकी फार थोडे विचार हे सकारात्मक असतात. तर उरलेला सर्व वेळ आपण चिंता करण्यामध्ये, भीतीमध्ये किंवा द्वेष करण्यामध्ये आणि स्वतःचं मन मारण्यामध्ये, मनाला खाऊन घेण्यामध्ये आपण घालवत असतो. तर खूप नशीबवान लोकं आहेत, जे 24च्या 24 तास आनंदी राहतात आणि मग ते लोकं आनंदी का राहतात? तर त्याच्याबद्दल आपण शोधायला पाहिजे. आज तुम्ही बघितलं असेल मी जिथं राहतो तिथून एक 10-15 मिनिटाच्या अंतरावर एक दारूचं दुकान आहे आणि फ्रायडे नाईट आली, की आम्ही बघतो. आम्ही जेव्हा पण बाहेर पडतो तेव्हा ते दिसतं आम्हाला चौकामध्ये आणि आम्हाला दिसतं, की म्हणजे त्या दुकानामध्ये सर्वात जास्त गर्दी आहे. त्याच्या आजूबाजूचे सर्व दुकानं असे मोकळे असतात. इतकी गर्दी नसते किराणा मालाच्या दुकानात किंवा इतर दुकानांमध्ये. पण त्या दुकानांच्या समोर ट्रॅफिक जॅम झालेलं असतं. फोर व्हीलर्स लागलेले असतात. 10, 15, 20 रस्ता जाम झालेला असतो. प्रत्येक झुंबड उडालेली असते. असं का होतं? की कित्येक लोकांना आज व्यसनांनी आपल्या पूर्ण जखडून टाकलेलं आहे. की सिगारेट म्हणा, दारू म्हणा किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे वाईट व्यसनं. प्रत्येकाला माहिती असतं, हे चुकीचं आहे. ही जी सवय आपल्याला लागते ही खूप घातक आहे. त्याच्यामुळे आपल्या मेंदूवर परिणाम होतोय, आपल्या हृदयावर परिणाम होतोय, आपल्या लिव्हरवर परिणाम होतोय. बट नोबडी इज एबल टू क्युअर इट. की त्यांना हे समजत नाही, की मी हे कसं सोडू? आणि परत वारंवार मग कधी सोशल मीडिया हे सुद्धा एक व्यसन आहे किंवा टाईमपास करणं हे सुद्धा एक व्यसन आहे. अ, वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं आहेत. काही म्हणजे त्याच्यातून साध्य काहीच होत नाही. फक्त वेळेचा आणि ऊर्जेचा नाश होतो. आणि ह्या सगळ्याचं मूळ जर शोधलं, तर ते परत तिथंच येतं, की आम्ही व्यसनाधीन होतो कारण आम्हाला आनंदी कसं राहायचं हे माहिती नाही. आम्हाला आमच्या आयुष्यात घडणाऱ्या ज्या घटना असतात, त्याच्यातून जे वेदना होतात, त्याच्यातून जे पेन निर्माण होतं, त्याला डील कसं करावं हे आम्हाला माहीत नाही. आणि म्हणून हे प्रकार खूप वाढलेले आपल्याला दिसतात. लोकं इथंच आनंद शोधायला जातात. तात्पुरतं त्या दुःखांपासून त्यांना एक मुक्ती पाहिजे असते, सुटका पाहिजे असते आणि म्हणून ते नाईलाजाने पुन्हा-पुन्हा शरणी जातात, तर हा जो बाजूला एक माणूस दिसतोय याचं नाव आहे डॅन हॅरिस. हा एक अमेरिकेमध्ये एका रेडिओ चॅनलवरती जॉकी म्हणून काम करायचा आणि जे आर-जे असतात, जे आपण एफ-एम चॅनल लावल्यानंतर जे बडबड करतात उत्साहाने, तर तशा पद्धतीचा हा एक जॉकी होता. याने कित्येक वर्ष रिसर्च केला आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं 10% हॅपियर नावाचं. तर खूप सुंदर असं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामध्ये पण वर्णन केलेलं आहे, की आनंदी राहायचं असेल तर काय करायचं? आणि मग त्यांचा सगळा भर जो आहे, तो सजग राहण्यावर आहे. म्हणजे ही गोष्ट काही नवीन नाही. असंही नाही की डॅन हॅरिसने ही शोधून काढली. त्यांनी ती आकर्षक स्वरूपात परत एकदा मांडली पाश्चात्य जगासमोर आणि ती खूप पॉप्युलर झाली. पण भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या ऋषीमुनींनी 5,000 10,000 वर्षापूर्वी हे सांगितलेलं आहे, की सजग राहा. आता हे सजग राहणं म्हणजे काय? माइंडफुलनेस म्हणजे काय? किंवा आपल्याला सगळ्यांना ऐकून माहिती असतं, की हां, माहिती आहे, की आपल्याला प्रेझेंट मोमेंटमध्ये जगायचंय. आपल्याला पास्टमध्ये पण जायचं नाही आणि फ्युचरमध्ये पण जायचं नाही. आयुष्य जे पण आहे आत्ता आहे. म्हणजे अनेक लोकांनी, अनेक चित्रपटांमध्ये, अनेक महापुरुषांनी, अनेक सुविचारांमधून हेच सांगितलेलं आहे. पण त्याला ना खोलात जाऊन अभ्यास करायला पाहिजे, की नेमकं काय? बघा सगळ्या दुःखांचे मूळ जे आहेत, ते कुठं आहेत? तर ते विचारांमध्ये आहेत. मला आत्ता बोर होतंय किंवा मला आत्ता त्रास होतोय कशाचा तरी, तर त्याचे 2च कारणं असू शकतात. एक तर अशी कुठलीतरी आठवण मला त्रास देते, जी मागे घडून गेलेली आहे. समजा 10 वर्षापूर्वी माझ्यासोबत काहीतरी वाईट घटना घडली होती. तर ती मला परत-परत टोचणीसारखी टोचत राहते, टाचणीसारखी आणि पुन्हा-पुन्हा ती मला माझ्या जखमा काढते आणि ती जखम भळभळते परत एकदा आणि मग मला त्रास होतो ती आठवल्यानंतर. म्हणून मी दुःखी होतो. मग भले मी मी झोपलेलो आहे, समोरच्या व्यक्तीला अजिबात माहिती नाही.
पण माझ्या मनात एक वादळ चालू असतं. का बरं? तर त्या कटू आठवणी परत एकदा मला ताब्यात घेतात आणि पुन्हा ते चित्र जिवंत होतं माझ्यासमोर. भले मग मी अर्धवट झोपेत असेन किंवा डोळे बंद करून पडलेला असेन, पण नको ते आठवणं हा सुद्धा एक शाप असतो. नको त्यावेळी आठवणं. आणि दुसरं म्हणजे इथून येणाऱ्या 10 वर्षानंतर माझं काय होईल? ही भीती माणसाला आनंदी राहू देत नाही. ती त्याचं सगळं हिरावून घेते, की आता माझं काय होईल? माझ्या मुलांचं काय होईल? माझ्या फॅमिलीचं काय होईल? माझ्या हेल्थचं काय होईल? आणि म्हणून मग आपण पुन्हा एकदा त्या चिंतेच्या जाळ्यामध्ये अडकत जातो आणि मग आजचा आनंद घेणं आपण विसरून जातो. आपल्याला असं वाटायला लागतं, माझं तर आयुष्य व्यर्थ आहे, क्षुल्लक आहे. त्याच्यामध्ये काही मीनिंगच नाहीये. कारण की उद्या माझा जो असणार आहे तो अनिश्चित आहे आणि मग मी आज सुखाने कसं काय जगू शकतो? तर ह्याच सगळ्या दोन्ही प्रकारच्या गोंधळावर उत्तर म्हणजे सजगतेने जगा, प्रेझेंट मोमेंटमध्ये जगा आणि कॉशियसली जगा. तर जे हुशार लोक आहेत, जे 24 तास आनंदी राहण्याची कला ज्यांनी साध्य केली, प्राप्त केली, त्या लोकांनी काय केलं, की त्या लोकांनी अशा टेक्निक्स डेव्हलप केल्या, ज्याच्यामुळे ना भूतकाळातल्या कटू आठवणी, ना भविष्य काळामधले ते स्वप्नांचे मनोरे किंवा उद्ध्वस्त झालेली स्वप्न, कोणीच त्यांना त्रास देऊ शकत नाही. मला असं वाटलं होतं 5 वर्षापूर्वी मी इतकी-इतकी रक्कम कमवू शकेन, पण ती मी नाही कमवू शकलो. मग ती गोष्ट मला त्रास देते. पण जर का समजा मी अशी टेक्निक डेव्हलप केली आणि त्याचा वारंवार वापर केला, तर प्रत्येक मोमेंटला मी त्या प्रेझेंट मोमेंटमध्ये जर जगायला लागलो, तर मग मला कोणी त्रास देऊ शकत नाही. तर हे माइंडफुलनेस खूप जबरदस्त तंत्र आहे आणि त्याच्याबद्दल सांगितलं तेवढं कमी आहे. फक्त थोडक्यात जर सांगायचं झालं माइंडफुलनेस बद्दल, तर आपल्या मनात विचारांचं जेव्हा असं वादळ येतं किंवा असं धुमाकूळ चालू असतो कधी पण. कसं होतं, की तुम्ही खूप छान मूडमध्ये उठता. तुमचं रुटीन खूप छान जातो. पण ऑफिसमध्ये गेलो, दुकानामध्ये गेलो किंवा नोकरीच्या ठिकाणी किंवा जे पण आपण करतो व्यवसायाच्या ठिकाणी, गेल्याबरोबर असं काहीतरी घडतं, ज्याच्यामुळे काहीतरी त्रास होतो आपल्याला आणि मग आपण आपल्यावरचं नियंत्रण हरवून बसतो. मग आपली चिड-चिड व्हायला लागते. आपण जोरात बोलतो. समोरच्या व्यक्तीला आपण प्रत्युत्तर द्यायच्या नादात कधी अतिरेकी व्यवहार करतो, जो की योग्य नाहीये. आपल्या विवेक बुद्धीला माहिती आहे, असं नाही करायला पाहिजे, असं बोलायला नाही पाहिजे. पण ते आपल्या हातून होतं. तर ते होऊ नये म्हणजे आपण अतिरेकी प्रतिक्रिया देऊ नये. आपल्याला माहिती आहे, की आपण शांत राहिलं तर आपला फायदा होईल. आपण चिड-चिड केली तर आपलं नुकसान होईल त्याच्यातून. माणसं दुखावली जातील. दुखवलेली माणसं आर्थिक लॉस सुद्धा करतात. हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण आपल्याला माहीत नाही हँडल कसं करायचं आणि म्हणून त्यावेळेस हुशार लोकांनी सांगितलं, की तुमच्या मनात जेव्हा पण असा विचारांचा कोलाहल सुरू असेल, एखाद्याने तुमचा अपमान केला, घरामध्ये समजा वादविवाद व्हायला लागले, जवळच्या व्यक्तीसोबत, आई-वडील, भाऊ-बहीण, मुलांसोबत, अजून म्हणजे आपले नातेवाईक आणि मग असे प्रसंग येणार, रोज येणार असे प्रसंग. अचानक चालता-चालता आपला मोबाईल खाली पडला आणि फुटला. झालं ₹10,000 नुकसान. रस्त्याने जात असताना ट्रॅफिक पोलिसनी पकडलं, चलन फाडलं, झालं नुकसान. किंवा रस्त्याने जात असताना गाडीतलं पेट्रोल संपलं, आता धक्का मारत जावं लागणार. आता त्रास होणार. पावसामध्ये गाडी बंद पडली. काहीही होऊ शकतं. कपडे खराब झाले, बाजूच्यानी चिखल उडवला किंवा एखादी चांगली वस्तू बंद पडली घरामध्ये. बसल्या-बसल्या फटका बसतो. है ना? मेंटेनन्स निघतं कुठल्यातरी यंत्राचा आणि मग त्रास होतो. तर ह्या सगळ्यावरती एकच उपाय आहे, की हे घडत राहणार. आजूबाजूला जे पण घडतंय ते घडत राहणार. ते घडू द्या. फक्त मनावर त्याचा परिणाम नाही होऊ द्यायचा. आता हे कसं काय शक्य आहे? एखादा जर आर्थिक फटका बसला, तर त्याचा मनावर परिणाम कसा काय नाही होणार? तो तर होणारच. आपल्या मग जेवणावर परिणाम होणार, झोपेवर परिणाम होणार, आपल्या लाईफस्टाईलवर परिणाम होणार, आपली जी शिस्तबद्ध दिनचर्या आहे त्याच्यावर परिणाम होणार. तर ह्याला उपाय हा आहे, की जेव्हा पण असं आपल्याला जाणवतं, की एखादा विचार मला त्रास देतोय, तर इमिडिएटली श्वासांवर लक्ष एकाग्र करा. म्हणजे आपण जो श्वास घेतो आणि आपण जो उच्छ्वास सोडतो, तर त्याच्याप्रती जागरूक व्हायचं. म्हणजे काय आहे, मनाला आहे ना काहीतरी खाद्य पाहिजे. म्हणजे मला आठवतं मी जेव्हा पण पेपर द्यायला जायचो 10वीचा, 12वीचा किंवा इव्हन माझ्या डिग्रीचा पेपर. तर प्रत्येक वेळी ते 3 तास सुद्धा मी शांत बसू शकायचो नाही. माझ्या मनात काही ना काही विचार चालू असायचे. भले मी तिथं फिजिक्सचा पेपर लिहीत असेन, पण बॅक ऑफ द माइंड माझ्या मनात कसली तरी स्टोरी चालू असायची. कुणाच्या बद्दल तरी कसले तरी विचार चालू असायचे. म्हणजे हे भयानक आहे, की आपलं मन असं आहे, की ते कंटिन्युअसली त्याला खाद्य पाहिजे काहीतरी. इव्हन मूव्हीमध्ये जरी गेलो तरी पण काही गोष्टी आपल्याला आठवतात, ज्या की नाही आठवायला पाहिजे. आपण रंगून जायला पाहिजे तिथे.
पण असं होतं की तुम्ही कोणासोबत तरी बसलेले आहात आणि तरी पण तुमच्या मनात कसले तरी विचार येत आहेत. तर हे डील करणं अवघड असतं आणि तेव्हा तुम्हाला एकच आहे संजीवनी मंत्र, जो तुम्हाला त्या गोंधळातून बाहेर काढू शकतो आणि तो म्हणजे श्वास. श्वास ही अशी गोष्ट आहे ना, जी जन्माला आल्यापासून मृत्यूच्या अंतिम क्षणापर्यंत आपली साथीदार आहे. म्हणजे माणूस जेवण करतो, दिवसातून 24 तासातून हार्डली आपण 30 मिनिट, 25 मिनिट, 20 मिनिट आपण जेवण करत असू. आपण 5-10 मिनिट पाणी पित असू. भले आपण अन्न-पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. पण श्वास असा आहे, की तो कंटिन्युअसली घ्यावाच लागतो. तुम्ही जागे असा, तुम्ही झोपलेले असा, तुम्ही बसमध्ये असा, ट्रॅव्हलिंगमध्ये असा, 100 लोकात असा, एकटे असा. श्वासाशिवाय पर्याय नाही. आणि मग मनाला जे खाद्य पाहिजे, ते तसं न देता, विचारांचं खाद्य न देता, भूतकाळ किंवा भविष्यकाळ असा चावत न बसता, त्याचा रस न पिता, जर आपण श्वासांनाच आपलं अवधान बनवलं तर? मग काय करायचं, की तुम्ही कुणाशी बोलत आहात किंवा तुम्ही एकटे बसलेले आहात. फक्त आपल्याला श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं. एखादा विचार आपल्याला त्रास देणार आहे. समजा आता बँकेमध्ये अनपेक्षित काहीतरी डेबिट पडलं, खर्च झाला कुठलातरी किंवा असं काहीतरी घडलं जे नव्हतं घडायला पाहिजे आणि मग आपल्याला अशी चिड होणार. तर त्यावेळी आपण जर श्वासांवर लक्ष केंद्रित केलं, तर तो बँकेचा विचार, तो तात्पुरता परेशान करणारा विचार, त्याची जागा श्वास घेतात किंवा श्वासांवरचं लक्ष घेतं आणि मग तो विचार हळू बाजूला पडतो. त्याचा त्रास कमी होतो आपल्याला होणारा. आणि ही मजा असते, की आपल्याला फक्त सजग राहणं म्हणजे काय असतं, माइंडफुल राहणं म्हणजे काय असतं, तर सर्वात पहिली स्टेप असते, की श्वासांवर लक्ष केंद्रित करा. त्याच्यानंतर आणखीन जर मायन्यूट जायचं असेल, तर श्वासांवर लक्ष केंद्रित करणं हे हुशारीचं लक्षण आहे. पण त्याच्या पुढे जाऊन महापुरुष असतात किंवा जे साधक योगी पुरुष असतात, ते काय करतात? तर तुमच्या नाकपुड्यांमधून जी हवा आतमध्ये जाते आणि जी बाहेर पडते, तर त्याचा ते अनुभव घेतात, की आत्ता हा पातळ श्वास आहे. ही हवा अशी आतमध्ये जाते. मुद्दामून काही नाही करायचं. फोर्सफुली हवा नाही घ्यायची किंवा फोर्सफुली सोडायची पण नाही आणि जाणून-बुजून कोणतीच कृती नाही करायची. फक्त अवेअर व्हायचं, की हे काय चालू आहे माझ्या बॉडीमध्ये. तर हे खूप मजेशीर असतं. जेव्हा तुम्ही ही एक्सरसाइज करायला लागता, बाकी सगळं गळून पडतं. फक्त 20 श्वासात 25 श्वास, 30 श्वास जरी आपण एकाग्र केले, तरी सुद्धा ती विचारांची शृंखला तुटते. तुम्हाला खूप हलकं वाटायला लागतं. तर हे खूप भारी असतं. आणखीन एक अशीच टेक्निक सांगतात माइंडफुलनेससाठी, की आपल्या आजूबाजूला जे आवाज येतात ना, त्याच्याकडे एकाग्रतेने बघायचं. समजा आता गाडीचा हॉर्न वाजला, तर त्याच्याकडे पूर्ण एकाग्रतेने तो ऐकायचा. त्याचं रसपान करायचं. एकाने ब्रेक मारला, एखादं डीजे वरती गाणं सुरू आहे, एखाद्या स्पीकरवरती एक आवाज येतोय, गाड्यांचे आवाज येतात, माणसांचे आवाज येतात, बाजारामध्ये गोंगाटाचा आवाज असतो. आपल्याला इरिटेट व्हायला लागतं. अरे, हे काय चालू आहे? हे बंद करा हे सगळं. मला शांतता पाहिजे. तसं नाही. ॲक्चुअली ह्या आवाजांचा वापर करून आपण आपल्या भल्यासाठी करू शकतो. फक्त आपल्याला त्याच्याप्रती अवेअर व्हायचंय आणि लक्ष तिकडे घेऊन जायचं. इतकंच करायचं. कर्णकर्कश असा आवाज असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. फक्त आपलं लक्ष आता ज्या क्षणी तुम्ही आता मनाची आणखीन एक दुर्बलता आहे. ती आपल्याला समजली पाहिजे. हुशार माणसांना ती माहिती असते, की तो एका टाईम 2 कामं करू शकत नाही. तुम्ही आवाज पण ऐकाल आणि तुम्ही विचार पण कराल, टेन्शन पण घ्याल. हे शक्य नसतं. तर म्हणून मनाला गुंतवून टाकायचं आणि त्याला आता पहाटेच्या वेळी समजा ध्यानाला जर बसलो आपण, मी बऱ्याचदा 4 वाजता उठतो, 3:30 वाजता उठतो आणि उठल्यानंतर 1-1.5 तास, 2 तास जी आपली ध्यानधारणा असते, सुदर्शन क्रिया, ध्यान किंवा आणखीन वेगवेगळे जे पण येतात त्या गोष्टी करतो, प्रार्थना करतो. तर जेव्हा सकाळच्या वेळेला, पहाटेच्या वेळेला जेव्हा ध्यानामध्ये असताना पक्ष्यांचे आवाज येतात. जेव्हा एकदम असं मस्त पहाटेचं जे म्युझिक असतं ना, ते अद्भुत आहे. इथं एक डोंगर, टेकडी वगैरे आहे, बरेच झाडं आहेत आणि खूप सारे पक्षी आहेत. त्याचा इतका आनंद मिळतो ना, की एक ऊर्जेचा संचार होतो आपल्या आतमध्ये. तर ही पण एक खूप मोठी पॉवर आहे, की तुम्ही विचार जरी केला, जाणून-बुजून जरी तुम्ही ठरवलं, की आता मला विचार करायचा आहे, पण ते होऊ देत नाही, इथलं सराउंडिंग जे असतं. तर हे केवळ कशामुळे शक्य आहे? आवाजांवर लक्ष केंद्रित केल्यावर हे शक्य आहे. मग इतकी फ्रेश आणि पॉवरफुल ती सकाळ होते, की तुमचा दिवस खूप एनर्जेटिक जातो, खूप चांगला जातो. आलतू-फालतू गोष्टींना आपण मग महत्त्वच नाही देत. कारण तुम्ही ते सकाळचे 2 तास रिलिजियसली काहीतरी डिसिप्लिननी फॉलो केलेलं असतं. तर ही अशी गंमत आहे माइंडफुलनेस जेव्हा ही कला आपण हळू शिकायला जातो. हे असं आहे, की तुम्ही 5 फूट वर जाता आणि 10 फूट खाली येता परत वापस. मग पुन्हा 5 फूट वर जाता, पुन्हा 6 फूट वर जाता, पुन्हा 10 फूट खाली येता. तर हे सातत्याने करत हे ट्रेनिंग आहे थोडक्यात. म्हणजे एखादा पोलीस असतो. तो आज लेटर हातात आलं, की लगे उद्या डी-एस-पीची कॅप घालून रुबाब नाही मारत.
त्याला ट्रेनिंग घ्यावी लागते. मिलिटरीमध्ये पण ट्रेनिंग आहे. कुठल्याही प्रोफेशनमध्ये तुम्ही इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, सीए व्हा, वकील व्हा, आर्किटेक्ट व्हा, तुम्हाला ट्रेनिंग घ्यावीच लागते. तसंच आहे की जर तुम्हाला हॅपी पण राहायचं असेल, माइंडफुल पण राहायचं असेल, तर त्याचा सराव करावा लागतो आणि सातत्याने करायचा. एकदा अपयश आलं म्हणून त्याला सोडून नाही द्यायचं, कारण अपयश येणारे निश्चित आहे. लगेचच्या लगेच एकदम फ्रुटफुल रिझल्ट नाहीयेत. तर आता तुम्हाला जे स्लाइडवरती दिसतंय, लोकांनी आहे ना खूप रिसर्च करून ठेवलाय. म्हणजे डोंगरा एवढा रिसर्च करून ठेवलाय हॅपीनेसबद्दल. तर त्याच्यामध्ये एकाने एक सिस्टम शोधली. त्याला नाव दिलं परमा. तुम्हाला आता स्लाइडमध्ये दिसत असेल PERMA. तर सर्वात पहिल्यांदा येतं पॉझिटिव्ह इमोशन्स. आजकाल आहे ना प्रत्येक जण पॉझिटिव्ह इमोशन्सवर खूप बोलतो. म्हणजे निरोगी आनंद म्हणून एक संकल्पना विकसित होते, की तो आनंद मिळवायचा आपल्याला जो निरोगी आहे. आणि त्याच्यातला सर्वात मोठा कंटेंट आहे पॉझिटिव्ह इमोशन्स, की सकारात्मक भावनांना आपल्याला जन्म देता आला पाहिजे. आता हे परत एकदा कोड आहे, की सकारात्मक भावना निर्माण कशा होणार? मग त्याचं पीचं उत्तर जे आहे ते ई मध्ये लपलेलं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही एंगेज असता, ई फॉर एंगेजमेंट, तेव्हा ऑटोमॅटिकच तुम्ही एका फ्लो स्टेटमध्ये जाता. असं असा आपला अनुभव आहे. म्हणजे एकाने जरी हे सांगितलं असेल, तर जगातल्या अब्जावधी लोकांचा हाच अनुभव आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही समजा गाणं ऐकत असाल आणि ते गाणं जर 3 मिनिटाचं असेल, तर गाणं ऐकत असताना तुम्ही दुःखी होता का? नाही. कारण काय आहे परत, की तुम्ही एंगेज होता. आणि एंगेज माणसाला दुःख, चिंता स्पर्श करू शकत नाही. असं म्हणतात, की चिंता ही पण आहे ना भगवंताची मुलगी आहे आणि ती सभ्य माणसाला, जो कामामध्ये व्यग्र आहे, अशा माणसाला ती स्पर्श करत नाही. जो रिकामटेकडा बसलेला आहे, ज्याला काही काम नाहीये, ज्याला कसलंच विधायक कार्य नाही हातामध्ये, ज्याच्याजवळ कसलं ध्येय नाहीये, अशा माणसांना ती जखडून टाकते चिंता. त्यांना ती प्रचंड मनसोक्त त्रास देते आणि त्या लोकांचं आयुष्य खिळखिळं करून टाकते. तर पी जर पाहिजे असेल तर तुम्हाला ई आवश्यक आहे. दॅट इज एंगेजमेंट. बरं, नुसती एंगेजमेंट कामाची आहे का? समजा एखादा माणूस नुसता वर्कहोलिक आहे. तो सकाळी 6ला उठतो, कामाला जातो, रात्री 10 पर्यंत काम करतो. पुन्हा रात्री येऊन झोपतो, जेवतो, झोपतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी 6ला जातो. मग तो एका यंत्रासारखा काम करेल एंगेजमेंट. मग शेवटी तो रुक्ष होईल. त्याला प्रेम राहणार नाही कुणाबद्दल. ना त्याच्याबद्दल कुणाला प्रेम राहील आणि मग त्याच्या जीवनाचं सार्थक होणार नाही. आणि म्हणून तो तिसरा आर महत्वाचा आहे, रिलेशनशिप. तुम्ही ज्या घरामध्ये राहता, तुम्ही ज्या लोकांमध्ये काम करता, तिथल्या लोकांशी किती सौहार्दाचे, प्रेमाचे संबंध तुम्ही डेव्हलप केले. का सगळेजण तुमचा चिड द्वेष करतात, राग करतात आणि सगळेजण तुम्हाला पाण्यात बघतात. मग ते आयुष्य काय कामाचं? जर आपण एखाद्या पण व्यक्तीच्या मनात जर स्थान निर्माण नाही करू शकलो, मैत्री नाही करू शकलो, तर मग त्या एंगेजमेंटला काय महत्व आहे? तर PER असं चक्र आहे. बरं, नुसतंच PER केलं ते पण अर्धवट आहे. तुम्ही खूप छान काम करता. कोणतं पण काम. एक दगडफोड्या आहे, तो रोज दगड फोडतो आणि त्याने एक मित्र पण बनवला, जो तो सुद्धा दगड फोडतो. दोघं एकमेकांसोबत बसतात, टिफिन खातात, मैत्री आहे, खूप छान आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन पॉझिटिव्ह इमोशन्स किंवा हे जे हॅपीनेसचा रिसर्च आहे, तो असं सांगतो, की यम सुद्धा महत्वाचा आहे. हा यम आहे मीनिंग. मी का जगतो? माझ्या जगण्याचा अर्थ काय आहे? माझ्या जगण्याचा पर्पज काय आहे? हे मला समजलं पाहिजे. म्हणजे नुसतंच कामावर जाणं, जेवण मिळवणं, एक घर बांधणं आणि मरून जाणं, ह्याचं नाव आयुष्य नाहीये. प्राणी पण हेच करतात. चिमणी पण दाणा मिळवते, कावळा पण कुठल्यातरी मेलेल्या प्राण्याचं मांस खातो, कुत्रा पण हाड खातो, मांजर पण खाते. कोण उपाशी आहे ह्या जगात? प्रत्येक जण खातोय. काय पक्षी पण घरं बनवतात. मग त्याच्यात आणि माझ्यात फरक काय राहिला? उलट त्यांचं घर छान नाही, जास्त सुंदर आहे. ते कोणाशी भांडत पण नाही, हा माझा सातबारा आहे, हा तुझा सातबारा आहे म्हणून. तर मग माणूस म्हणून मी काय केलं? हा तर इतका सर्वोत्कृष्ट जन्म आहे, इतकी चांगली बॉडी मिळाली, इतकी चांगली बुद्धी मिळाली, जी की दुसऱ्या कुठल्याच प्राण्यांजवळ नाही. ते फक्त सहज प्रेरणेने जगतात बाकीचे प्राणी. तर माणसाच्या आयुष्याला एक मीनिंग असला पाहिजे, एक पर्पज असला पाहिजे. आणि मग त्याला ना एक स्वयंपूर्णतेची जाणीव आहे, की मजा अशी आहे, की नुसतंच वपू काळे एका ठिकाणी म्हणतात, की माणसांना आहे ना यशस्वी व्हायचं असतं. त्यांना खूप सारा पैसा पाहिजे असतो. त्यांना खूप सारी धनसंपत्ती पाहिजे असते. सुख-सुविधा पाहिजे असतात, ऐशोआराम पाहिजे असतात. पण त्याच्यासोबत त्यांना एक गौरव पाहिजे असतो. खरी तृप्तता जी आहे, ती सेल्फ अचिव्हमेंटमध्ये आहे, की मी काहीतरी आहे, हे जेव्हा मला वाटतं, त्याच्यातून मला जास्त आनंद मिळतो. तर ती आहे अचिव्हमेंट. म्हणजे मला काहीतरी मिळवायचंय, मला काहीतरी ध्येय प्राप्त करायचंय आणि मग त्याच्यातून माणूस समृद्ध होतो, तो ग्रो करतो. तर असं हे परमा नावाचं एक शोधून काढलं ह्या लोकांनी,
की हॅपीनेसचे जर 5 पॉइंट्स काढले, 5 कॉम्पोनंट्स काढले, तर असं म्हणता येईल की 20-20 असा जर अनुभव आनंद जर कशात लपला असेल, तर तो ह्या सगळ्यामध्ये लपलेला आहे. फिजिकल हेल्थ सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. इमोशनल हेल्थ सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. आणि आयुष्यात छंद महत्वाचे आहेत, नाती-गोती महत्वाचे आहेत, प्रेम करणारी माणसं पण पाहिजे आणि भौतिक सुख-सुविधा पण पाहिजे आणि किती पण वाईट परिस्थिती आली तरी सतत स्माईल करण्याची कला पण पाहिजे. तर हे सगळं कसं अचीव्ह करता येईल आपल्याला? मग त्या पर्मामध्ये ह्या लोकांनी वेगवेगळे आणखीन 4 पॅरामीटर्स जोडले, की ठीक आहे, हे तर बेसिक कॉलम्स आहेत हॅपीनेसचे. पण त्याच्यासोबत निरोगी शरीर म्हणजे मी एक अशा व्यक्तीला ओळखतो, की त्यांची जायदाद किती कोटींची आहे, त्यांची मालमत्ता किती कोटींची आहे, हे त्यांना स्वतःला पण माहीत नसेल. इतके प्लॉट्स, इतक्या जमिनी, इतके सगळं काय-काय नाहीये. म्हणजे त्यांनाच माहिती नाही किती आहे. आणि त्या व्यक्तीला जेव्हा त्यांच्या आयुष्याच्या 60 नंतर एक खूप वाईट बिमारी झाली, खूप मोठा आजार झाला. ते आपल्या अंथरुणाला खिळले आणि शेवटच्या श्वासापर्यंत 10, 12, 15 वर्ष त्यांनी तशीच काढली. आणि मग त्यानंतर ते एके दिवशी त्यांचा दुःखद अंत झाला. तर असं वाटायचं की इतकं सगळं असून यांना त्याचा उपभोग घेता नाही आला. म्हणजे एका गरीब फॅमिलीतून उठून त्यांनी इतकं मोठं अचीव्ह केलं. वयाची 30, 35, 40 वर्ष त्यांनी कसून मेहनत केली आणि जेव्हा ते फळ उपभोगण्याचं वय आलं, त्याच वेळी त्यांच्या तब्येतीने त्यांना दगा दिला, क्षुल्लक कारणामुळे. तर त्या संपत्तीचा काय फायदा? त्या मालमत्तेचा पण काय फायदा? की प्रत्येक जण येऊन जर तुमच्याविषयी हळहळ करुणा व्यक्त करत असेल, खूप वाईट झालं, आता तुमचं काय होणार? आणि लिटरली त्यांच्या घरातले लोक तर वाट बघायचे. की आता हे कधी एकदा जाणार आणि आमची सुटका होणार या माणसापासून. तर अशा पद्धतीचं ते किळसवाणं आयुष्य जगायचं नसेल, तर मग फिजिकल हेल्थ खूप महत्वाची आहे. की बाकी काही मिळो न मिळो, बाकी काही असो न असो, पण हे जे आहे हे अमूल्य आहे, हे शरीर आणि त्याला जपलं पाहिजे. ते मंदिर असल्यासारखं आणि फिजिकल हेल्थ शिवाय आनंदी राहूच शकत नाही आपण. हे शाश्वत सत्य आहे. लोकं मूर्खासारखं काय करतात? ओव्हरटाईम करतात, कॉम्प्युटर समोर बसतात, पाठ खराब करून घेतात, डोकं खराब करून घेतात आणि पुन्हा गोळ्या औषधं खाऊन त्याच कमवलेल्या पैशाला तब्येतीवर खर्च करतात. तर तसं न होऊ देता कामाच्या वेळी काम आणि इतर वेळी दररोज अर्धा 1 तास तरी आपण स्वतःच्या बॉडीला दिलाच पाहिजे. तुम्ही जे तुम्हाला येतं ते करा. जिम करा, योगासन करा, प्राणायाम करा. आणखीन जे पण येत असेल ते स्विमिंग करा, सायकलिंग करा, वॉकिंग करा, जॉगिंग करा. पण फिजिकल ॲक्टिव्हिटी केलीच पाहिजे. कमीत कमी 20 मिनिट तरी शरीरातून घाम येईल असं काहीतरी जर करत असू, तर येणारे 10-20 वर्षांनी आपण ठणठणीत राहू. नाहीतर 40शी पासूनच हे विकार सुरू होतात हाडांचे, हृदयाचे, नाहीतर आणखीन डायबिटीज, नाहीतर ब्लड प्रेशर आणि मग मजा नाही येत लाईफमध्ये. तुम्ही पैसे कमवाल, पण काहीतरी त्याच्या बदल्यात बहुमूल्य असं काहीतरी गमवाल. तर ते होऊ नये म्हणून तो पहिला खांब आहे. त्याच्यानंतर दुसरं त्यांनी सांगितलं माइंडसेट पण खूप महत्वाचं आहे. की हे सगळं जे आहे ते तात्पुरतं नाहीये. ते कायमस्वरूपी आहे. आणि कोणत्या पण घटना आपल्या आजूबाजूला घडतील, त्याला प्रतिसाद देणारं एक मॅच्युअर्ड व्यक्तिमत्व आपण डेव्हलप केलं पाहिजे. ते प्रत्येकाला जमतंच असं नाही. खूप लोकं असे पॉपकॉर्न सारखे असतात. थोडं पण टेम्परेचर आलं की ते फुटायला लागतात. जसं त्या मशीनमध्ये पॉपकॉर्न उडतो टेम्परेचर सहन न झाल्यामुळे. तर तशी माणसं असे फुटायला लागतात समोरच्या व्यक्तीवर. तर माइंडसेट असणारी लोकं अशी उथळ प्रतिक्रिया देत नाहीत. तर त्यांना माहिती असतं की मला कसा बिहेव करायचा आहे. ते कधीही आउट ऑफ कंट्रोल जात नाहीत. आणि मग त्याच्यानंतर एन्व्हायर्नमेंट पण छान पाहिजे. एन्व्हायर्नमेंटचा अर्थ तुमचं कौटुंबिक वातावरण आणि प्लस पर्यावरण. ते सुद्धा स्वच्छ असलं पाहिजे. जिथं बाग आहे, पाणी आहे, तिथं तुमचा मूड फ्रेश होतो. कारण मेंदूमध्ये सेरोटोनिन नावाचं एक द्रव असतं आणि जिथं ते सेरोटोनिन बाहेर येतं. धबधब्याच्या ठिकाणी लोकं का जातात पैसे खर्च करून? कारण मेंदूला ताजा ऑक्सिजन भेटतो. सेरोटोनिन येतं समुद्रकिनारी, गर्द हिरवाईच्या ठिकाणी. तर म्हणून एन्व्हायर्नमेंट खूप महत्वाचं. ते पण अफेक्ट करतं हॅपीनेस जनरेट करण्यासाठी आणि इकॉनॉमिक सिक्युरिटी जीवनाला एक निश्चित आणि निश्चिंत अशी अ, दिशा असली पाहिजे. की माझी नोकरी फिक्स आहे, माझा बिझनेस चांगला आहे, येणारा काळ पण चांगला आहे, माझ्याकडे पैशाचा फ्लो चांगला आहे. केवळ हा विचार तुम्हाला भक्कमपणा देतो. माणूस जितका आर्थिक प्रगती करतो, तितका तो सुरक्षित फील करतो स्वतःला. तर म्हणून हे 4 फॅक्टर्स परत जोडले गेले पर्मामध्ये आणि त्याच्यातून मग सुरुवात झाली. तर हे काही आजच्या सेशन्सचे मी टेक अवे काढलेले आहेत, की एकेका वाक्यामध्ये जर आपण समजून घेतलं, की आनंदी व्यक्ती कोण असतो?
आनंदी व्यक्तीचा अप्रोच काय असतो, त्याच्या स्ट्रेंथ काय असतात आणि आपल्याला जर आनंदी राहायचं असेल तर कोणता मार्ग आहे, जो आपल्याला ह्या रस्त्यावर घेऊन जाईल. तर ना खूप इंटरेस्टिंग आहे हे, की माणसाला एक भ्रम आहे. आता जे लोकं माझ्यासोबत अनेक लोकं 4-4, 5-5, 7-7 वर्षापासून जुडलेले आहेत आणि आपण बऱ्याचदा बोललेलो आहे. कधी आर्टिकल्सच्या माध्यमातून, कधी फोनवरती, की लॉ ऑफ अट्रॅक्शन असतो. तुम्ही एक ध्येय समोर ठेवलं पाहिजे. तुम्ही सांगा स्वतःला, की माझ्याजवळ ₹1 करोड आलेले आहेत, माझ्याजवळ गाडी आलेली आहे, असं आहे, तसं आहे. मग आपण शेकडो टेक्निक त्याच्या वापरल्या असतील. कुणाला यश मिळालं असेल, कुणाला नसेल मिळालं. मला स्वतःला काही गोष्टींमध्ये मिळालं, अनेक गोष्टींमध्ये नाही मिळालं. आता गडबड अशी होते, की जेव्हा तुम्ही एक ध्येय ठेवता, त्याच्यात काही चुकीचं आहे का? नाही. ध्येय तर असलंच पाहिजे. प्रॉब्लेम इथं आहे, की जर का मी फक्त ध्येयालाच सगळं काही मानायला लागलो आणि मी स्वतःची सध्याची लाईफ आहे, तिला तुच्छ आणि क्षुल्लक मानायला लागलो, तिला असं खराब मानायला लागलो, तर मग गडबड आहे. कारण की आनंदी लोकांना हे माहिती असतं, की ध्येय जितकं महत्वाचं आहे, ते जे गंतव्यस्थान आहे, जिथं आपल्याला पोहोचायचंय, ते जितकं महत्वाचं आहे, तितकाच महत्वाचा हा रस्ता पण आहे आणि हा प्रवास पण आहे, जो की त्या ध्येयाकडे घेऊन जातो. म्हणजे समजा एक खूप सुंदर पिक्चर आहे हॉलिवूडमध्ये आणि त्याच्यामध्ये पण हेच सेम ह्या कॉन्सेप्टवरती तिने 2-2.5 तासाचा मूव्ही बनवलाय. की एका माणसाला अ, खूप काही पाहिजे असतं त्याच्या लाईफमध्ये आणि त्याला एक असं वरदान प्राप्त होतं. त्याला एक टीव्ही मिळतो, त्याचा एक रिमोट मिळतो आणि त्यांनी जे पण त्या टीव्हीवरती प्रेस केलं, इमॅजिन केलं, इमिडिएटली तो त्या ठिकाणी जाऊन पोहोचणार. तर तो इमॅजिन करतो, की आत्ता तो 30 वर्षाचा आहे. तो इमॅजिन करतो, की मला माझी जी इच्छित असलेली इतकी-इतकी $1,000,000 $1,000,000,000 ही संपत्ती मला पाहिजे. आणि फास्ट फॉरवर्ड होऊन तो अचानक 60 वर्षाचा होतो आणि आता तो तितक्या $1,000,000,000 चा मालक आहे. पण त्यांनी त्याच्या बदल्यात काय गमावलं? तर त्यांनी मागची 30 वर्ष गमावले. त्या 30 वर्षांमध्ये जो त्यांनी संघर्ष केलेला आहे, त्याच्या कुटुंबियासोबत जो स्नेह निर्माण झाला, त्याच्या आई-वडिलांसोबतचे जे ते प्रेमाचे क्षण आहेत, ते सगळे गेले, मिस झाले. आणि त्यांनी फक्त त्याच्याकडे लक्ष दिलं, की आणि आता जर तो उतार वयामध्ये वृद्ध अवस्थेमध्ये तो काय करणार आहे त्या $1,000,000,000चं? तर परत एकदा तो इच्छा व्यक्त करतो, की नाही यार मला मागे जायचंय. मला ही जर्नी एन्जॉय करायची आहे. मी इथपर्यंत जो आलो ना, ते पण मला हवंय. तर त्याला ते कळालं, की गंतव्यस्थान हे तर आनंददायी असतंच, पण त्याच्यासोबत तिथं जाणारा प्रवास पण खूप छान असतो. लोकं हिमालयामध्ये जातात, सह्याद्रीच्या कास पठारावर जातात, गोव्याला जातात, देश-विदेशात जातात. तर डायरेक्ट डेस्टिनेशनवर गेल्यानंतर हॅपीनेस असतो का ती जी जातानाची जर्नी असते आणि येतानाची जर्नी असते. फॉर एक्झाम्पल वैष्णोदेवीला जातो आपण. तर इथून जे तुम्ही 1,500, 3,000, 4,000 किलोमीटरचा प्रवास करता, तो पण किती अविस्मरणीय असतो. ते जे छोटे-छोटे क्षण असतात त्या सहलीतले, आजूबाजूच्या आपल्या ग्रुपसोबतचे घालवलेले, कुटुंबासोबत किंवा मित्रपरिवारासोबत, ते किती आनंददायी असतात. लोकं हिमालयामध्ये जातात, बुलेट घेऊन जातात. का बरं? त्यांना जर्नी आवडते. त्या हिमालयामध्ये तसं काय आहे? नुसता बर्फाचा डोंगर तर आहे. आणि जर आजूबाजूला कोणीच नसेल, तुम्ही हार्डली 1 तास, 2 तास ते एन्जॉय कराल. नंतर तर ते तुम्हाला भेसूर वाटायला लागेल. कुठला पण डोंगर, कुठला पण समुद्र. तर मजा कशात आहे? तो प्रवास एन्जॉय करण्यामध्ये मजा आहे. तर त्याच पद्धतीने ज्या पद्धतीनं हा निसर्ग आणि त्याचा प्रवास आहे, तसाच हा आयुष्याचा सुद्धा प्रवास आहे. आणि आपल्याला खूप मोठं व्हायचंय. आपल्याला आपले सगळे स्वप्न पूर्ण करायचे आहेत. पण त्याच सोबत हा जो आजचा दिवस आहे ना, तो पण आपण कृतज्ञतेने व्यक्त केला पाहिजे. कृतज्ञतेने व्यतीत केला पाहिजे. की जे पण आहे ते पण खूप छान आहे. माझं आयुष्य आत्ताचं पण आहे ना, ते पण खूप छान आहे. आणि मी एक-एक टप्पा चढत जातोय माझ्या ध्येयाकडे. तर त्याच्याबद्दल पण मी खूप कृतज्ञ आहे. असं नाही की आजची माझी लाईफ बकवास आहे आणि ही खूप अवघड जर्नी आहे. मला ही नाही पाहिजे. मला तर डायरेक्ट ध्येय पाहिजे. तर असा विचार करणाऱ्या लोकांना शेवटी लक्षात येतं, की आयुष्य खूप पोकळ आहे आणि त्या ध्येयावर गेल्यानंतर असं लक्षात येतं, की तिथे तो हॅपीनेस नाहीच आहे. खरा हॅपीनेस तर जर्नीमध्ये होता. म्हणजे समजा एखादा ॲक्टर आहे, त्यांनी जर हॉलिवूडमध्ये, बॉलिवूडमध्ये 1,000 करोड किंवा 100 करोडची कमाई केली असेल. उदाहरण द्यायचं तर आत्ता एक आर-आर-आर नावाचा मूव्ही आला होता आणि त्याच्यामध्ये 2 हिरो आहेत. तो ज्युनियर एन-टी-आर एक आहे आणि रामचरण म्हणून एक आहे. तर ह्या 2 हिरोंनी खूप मोठं मानधन घेतलं. मूव्ही सुंदर आहे. राजमौलीचा पिक्चर आहे. आणि ह्या दोघांच्या आपण आपण काय करतो, मीडिया काय करते किंवा प्रत्येक आजकाल जे चालतं ना, की ह्या चित्रपटासाठी यांनी 50 कोटीचं मानधन घेतलं. या चित्रपटासाठी यांनी 25 कोटीचं मानधन घेतलं.
पण त्या ज्युनियर एनटीआरनी किंवा त्या रामचरणनी स्वतःला जे बनवलंय ना लायक, एका मूव्हीसाठी त्याला जर 25 करोड कोणी देत असेल, तर त्याची जी जर्नी खूप पॉवरफुल आहे. त्यांनी किती दिवस त्या जिममध्ये घातले असतील. म्हणजे त्याच्याकडे बघून असं आपली लाज वाटायला लागते आपल्याला स्वतःला. की काय बॉडी आहे, काय पर्सनॅलिटी आहे, काय त्याचं म्हणजे व्यक्तिमत्व आहे, काय त्याचा आवाज आहे, काय त्याची ॲक्टिंग आहे. तर हे हे कमवण्यासाठी म्हणजे त्या 25 कोटीचं तर काहीच महत्व नाही त्याच्या पर्सनॅलिटी समोर. त्याच्यात जे काही स्किल्स त्यांनी डेव्हलप केले, कुठलाही हिरो घ्या, तर त्यांनी जे काही त्याच्यासाठी भोगलंय ना, त्यांनी कितीतरी वेळा मन मारलं असेल, डाएट केला असेल, सकाळी तो लवकर उठला असेल, जिममध्ये त्यांनी 5-5, 10-10 घंटे व्यायाम केला असेल. त्याच्यासमोर त्या 25 कोटीला काय व्हॅल्यू आहे? तर त्याला माहिती आहे जर्नी महत्वाची आहे. तर अशा प्रकारे आनंदी लोकं जे असतात ना, ते प्रवासामध्ये पण आनंद घेतात आणि मग त्यांना ना मिळूनच जातं ध्येय. कारण त्यांनी एफर्ट्स पण तसे घेतलेले असतात. म्हणजे जेव्हा तुम्ही आनंदी असता ना, तेव्हा तुमचे प्रयत्न पण सहज व्हायला लागतात. त्याच्यासाठी फार आटापिटा नाही करावं लागत. आणखीन एक दुसरा पॉइंट आहे, की आनंदी माणसांना स्वतःच्या सिग्नेचर स्ट्रेंथ कळलेल्या असतात. म्हणजे हे खूप गमतीशीर आहे. खूप महत्वाचा पॉइंट आहे ॲक्चुअली. आपण परत एकदा नजरअंदाज करतो. आपण असं म्हणतो हे काय असतं, की आपण खूपदा ऐकलेलं असतं आणि मग आपण त्याला सिरियसली घेत नाही. आपण खूपदा ऐकलेलं असतं, की ह्या जगात प्रत्येक जण युनिक आहे. प्रत्येक जण वेगळा आहे आणि प्रत्येकाच्या काही स्ट्रेंथ असतात. पण ह्याला जर परत एकदा एनालिसिस करून बघितलं ना, तर तुमच्यासारखे तुम्हीच आहात. ना तुमची फिंगरप्रिंट्स कोणाशी मॅच होणार आहे, ना तुमच्या आय प्रिंट्स कोणाशी मॅच होणार आहे. तुमच्या आतमध्ये जे गुण आहेत, ते ह्या जगात कुणाकडेच नाहीयेत. आपण फक्त शोधायला पाहिजे, माझ्या आतमध्ये काय आहे? आणि ज्या माणसाला हे कळालं, की माझ्या आतमध्ये काय आहे, तर तो कधी दुःखी होतच नाही. प्रॉब्लेम कुठं होतो? आपण दुःखी केव्हा होतो? जेव्हा आपण कंपॅरिझन करतो. की हा माझ्यासोबतचा मित्र होता. हा आय-टीमध्ये गेला किंवा हा अमेरिकेला गेला. हा रिअल इस्टेटमध्ये गेला किंवा आणखीन कशात गेला आणि माझ्यापेक्षा दुप्पट कमाई करतो. माझ्यापेक्षा 5 पट कमाई करतो. माझ्यापेक्षा 10 पट कमाई करतो. त्याची कार खूप मोठी आहे. तो विदेशात फिरतो आणि मग आपण दुःखी होतो. दॅट मोमेंट तुम्ही दुसऱ्याला इम्पोर्टन्स देता. त्याच्यासोबत स्वतःची तुलना करता. तुमच्या आतमधल्या स्ट्रेंथ तुम्हाला तुमच्या वीकनेस वाटायला लागतात. तुम्ही स्वतःचा हेट करायला लागता. ते काही दिसतच नाही आपली ताकद कशात आहे. पण माणसाने आहे ना कधी तुलना नाही करायला पाहिजे. तर त्यांनी काय करायला पाहिजे, स्वतःसोबत तुलना करा आणि स्वतःच्या आतमधली शक्ती ओळखा, की मी कशात चांगला आहे आणि कदाचित मी ज्याच्यात चांगला आहे ना, तर तो जो कोणी 5 पट 10 पट पैसे कमवतोय, तो काहीच नाहीये माझ्यापुढे. समजा जर एखादा खेळाडू असेल, तर त्याचं ते डेडिकेशन त्या खेळामध्ये असतं, की त्याचा कोणी हात धरू शकत नाही. तसंच ही लाईफची पण रेस आहे. ही पण एक स्पर्धा आहे. ही पण एक क्रीडांगण आहे. कोणी कबड्डीमध्ये छान आहे, कोणी क्रिकेटमध्ये छान आहे. आता जर कबड्डीवाल्याला बोलावलं आणि त्याला हातात बॅट दिली आणि त्याला डकवर आउट केलं आणि म्हणलं तू अपयशी आहे, तर कसं चालेल? कारण त्याचा तर प्रांत कबड्डीचा आहे, एखाद्याचा खो-खोचा आहे, एखाद्याचा हॉकीचा आहे, एखाद्याचा फुटबॉलचा आहे. तर सेम आपण पण वेगवेगळ्या खेळाच्या मैदानावर आहेत. आणि म्हणून आपण फक्त क्रिकेटमध्ये, आय-पी-एलमध्ये जाऊ आणि पैसा कमवू, असा विचार नाही करायला पाहिजे. आणि आनंदी लोकांना हे माहिती असतं, की माझ्या आतमध्ये खूप साऱ्या कोर स्ट्रेंथ आहेत माझ्या स्वतःच्या आणि म्हणून मला दुःखी व्हायचं, निराश व्हायचं काहीच कारण नाही, की मी पॉवरफुल आहे. माणूस वीक केव्हा होतो? माणूस निराश, दुबळा केव्हा फील करतो? जेव्हा तो स्वतःच्या शक्तीला विसरतो. तो स्वतःला कमी लेखायला लागतो. आपल्या स्वतःच्या स्किल्सला तो अंडर एस्टिमेट करतो आणि म्हणून मग आपल्यावरती हे निगेटिव्ह विचार हावी होतात. म्हणून रात्रभर झोप येत नाही, की "अरे काय, माझं आयुष्य तर बरबाद आहे, वेस्ट आहे." आनंदी लोकं अशी चूक करत नाहीत. ते वारंवार आपल्या शक्तींना जागृत करतात. त्याला ते तीक्ष्ण बनवतात. नवीन-नवीन कौशल्य शिकतात. स्वतःला अपडेट करतात. जगासोबत स्वतःला मॅच करतात. त्यांना हे माहिती असतं, की तात्कालिक जरी मला एखादी गोष्ट नाही जमत, पण मी स्वतःमध्ये ती सुधारणा करू शकतो आणि म्हणून त्यांना कोणी दुःखी करू शकत नाही. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, आनंदी माणसांना त्यांच्या आयुष्याचा हेतू उमगलेला असतो. आता हे खूप महत्त्वाचं आहे, की माझा हेतू काय आहे? फक्त आपण जन्माला आलो, आपण पैसे कमवले आणि आपण एके दिवशी हे जग सोडून जाणार, इतकाच केवळ हेतू नसतो जगण्याचा. त्याला ना एक मीनिंग दिला पाहिजे, की आपण ह्या जगामध्ये येऊन काहीतरी मोलाची भर टाकली का? असं काहीतरी एक तरी काम केलं का, की मेल्यानंतर लोकांनी आपल्याला लक्षात ठेवावं, असं काहीतरी? आणि आपल्या प्रत्येकात ती ताकद असते. तर ना आपण आयुष्याचा हेतू शोधत राहायला पाहिजे आणि ज्याला तो हेतू जितक्या लवकर सापडला ना, तितका तो माणूस मोठा सक्सेसफुल बनतो. माझा हेतू असा असू शकतो, की मी या जगामध्ये आनंद पसरवेन.
मी मला भेटणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर स्माईल आणेन. मी त्यांना प्रसन्नता वाटेन. मी माझ्या फॅमिलीवर प्रेम करेन. मी माझ्या मित्रपरिवारांवरती माझं जीव शिंपडेन. असे माझे हेतू काही पण जगामध्ये अशी एक पण गोष्ट नाही जिला हेतू नाही. काळी असते, छोटीशी असते एकदम 50 ग्रॅमची. तिला पण हेतू आहे, की तिला दररोज संध्याकाळी दिवा लावायचा आहे. आपलं जे गॅस आहे तो पेटवायचा आहे. तर किती मोठा हेतू आहे. जर समजा काळीपेटीच नसेल तर काय? मीठच नसेल तर काय? तर अवघड आहे. तर त्यांचा एक हेतू आहे प्रत्येकाचा. मग एवढा मोठा माझा जर 70-80 किलोचा हा देह आहे, याचा काय हेतू असेल? काहीतरी तर हेतू असायला पाहिजे. त्याच्याशिवाय मग या जगण्याला काय अर्थ आहे? तर आनंदी माणसांना त्यांचा हेतू उमगलेला असतो. म्हणून मग ते रिसर्चमध्ये जातात, अभ्यासामध्ये जातात, सेवेमध्ये जातात, भक्तीमध्ये जातात. पण त्यांना हेतू माहिती आहे, की ज्याला हेतू कळाला ना, त्याचे असे सगळे गुंते सुटले. त्यांना कुठलाच प्रश्न राहत नाही. मग आता आपल्याला प्रश्न पडू शकतो, "अरे बाबा माझा हेतू काय?" तर तुमच्या आतमध्ये त्याचं उत्तर तयार आहे ॲक्चुअली. तुम्ही ते शोधून काढलं पाहिजे. तुम्ही ते पकडलं पाहिजे आणि ते तुमच्या हातात पण आलेलं असतं अनेकदा. फक्त तुम्ही त्याला फॉर्मॅट करून इम्प्लिमेंट केलं पाहिजे, की येस मला हे आवडतं. 5 वर्षापूर्वी मला वाटायचं, की मला लिहायला आवडतं आणि मी लिहीत राहिलो. तो एक चांगला हेतू होता माझ्यासाठी. किंवा आपलं एक ध्येय असतं, की मी लोकांना चांगले घरं डिझाइन करून देईन. तो एक हेतू झाला. किंवा मी माझ्या फॅमिलीला चांगल्या सुख-सुविधा देईन. तो एक हेतू झाला. तर ह्याच्या पलीकडे जाऊन जितके उदात्त हेतू आपण करतो. समजा एखाद्याने जर पर्यावरणाचा ध्यास घेतला, एखाद्याने शेतीचा ध्यास घेतला, विषमुक्त शेतीचा ध्यास घेतला किंवा एखाद्याने आणखीन त्याच्या पलीकडे जाऊन मोठ्या लेव्हलचा कोणता टाउनशिप लेव्हलला मी काही करेन, माझं गाव बदलण्यासाठी मी काहीतरी करेन, माझा एरिया बदलण्यासाठी मी करेन, माझ्या राज्यासाठी काहीतरी करेन, माझ्या देशासाठी काहीतरी करेन. त्याच्या पलीकडे जाऊन महापुरुष संत लोक असतात ते जगावरच उपकार करतात. तर त्यांचा हेतू खूप उदात्त असतो. तर आपलं चिमुकला जीव आहे. तर एक छोटासा हेतू घेऊन तर आपण पुढे जाऊ शकतो आणि बिलीव्ह मी ज्या क्षणी आपण स्वतःला एका हेतूशी जोडून घेतो ना, समजा मी माझ्या आजूबाजूच्या 50 लोकांच्या जीवनावर परिणाम होईल असं कोणतं पण एक कार्य करीन, असं जरी आपण ठरवलं, तुम्हाला ना एक अद्भुत शक्ती प्राप्त व्हायला लागते. ऑटोमॅटिक तो जो एनर्जीचा सोर्स असतो, तो शोधत आपल्याला येतो. आपल्यालाच कळत नाही, की माझ्यात ही डेव्हलपमेंट कसं काय झाली? पण तो फक्त तुमच्या संकल्पाचा परिणाम आहे, की तुम्ही निश्चित केलं, की असं काहीतरी मी करेन आणि आपोआप तुम्हाला रस्ते सुचायला लागतात पुढचे. तर ही गंमत आहे, की आपण आपला हेतू म्हणजे नुसतंच जगायचं नाही, की सोमवारी जन्माला आला, मंगळवारी मुंज झाली, बुधवारी लग्न झालं, गुरुवारी हनीमून झाला, शुक्रवारी त्याला पोरं झाले आणि शनिवारी आजारी पडला, रविवारी मेला. तर सोलोमन ग्रँडीची ती स्टोरी आहे. तर तसं न करता काहीतरी एक चांगलं भव्य-दिव्य जीवन जगलं पाहिजे. ज्या दिवशी आपण जे जग सोडून जाऊ ना, लोकांच्या डोळ्यात पाणी येईल असं काहीतरी आपण केलं पाहिजे. तर बस तोच हेतू असतो आपला. आनंदी माणसांचं पुढचं रहस्य आहे, की ते लोकं ते म्हणत नाहीत, "कुणी वंदा, कोणी निंदा." आनंदी राहणे हा आमचा धंदा किंवा लोकांची सेवा करणं हाच आमचा धंदा, असं जे पण असेल. तर जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोकं असतात. काही लोकं आपल्याला चांगलं बोलतात, काही लोकं आपल्याला वाईट बोलतात, काही लोकं स्तुती करतात. त्याच्यामागे त्यांचे छुपे हेतू असू शकतात किंवा ते खरोखर जेन्युइनली पण स्तुती करत असतील आणि काही लोकं तर नेहमी आपल्यामध्ये खोट काढणार, की तुम्ही किती जरी छान वागलात, तुम्ही त्यांना जीव जरी काढून दिला, तरी पण ते तुम्हाला नाव ठेवतील, की तुम्ही वाईट आहे, तुमच्यात हा दोष आहे, तुमच्यात इगो आहे, तुमचं नॉलेजच कमी आहे किंवा तुमचं काहीतरी खराब आहे. तर खरा हुशार माणूस जो असतो ना, तो ह्या दोघांना पण भाव देत नाही. एखाद्याने स्तुती केली, तो त्याचा स्वीकार करेल, थँक म्हणेल, पुढे जाईल. पण तो डोक्यात नाही घेऊन बसणार, की "वाह! वाह! याने माझी स्तुती केली. बघा, बघा मी किती ग्रेट आहे, मी महान आहे." किंवा एखाद्याने आपल्याला क्रिटिसाइज केलं, त्याने आपल्याला नावं ठेवली, त्याने आपल्याला खूप अपमान केला, उपहास केला. त्यांनी आपल्याला आपण जे त्याला दिलं त्याचा त्यांनी मजाक उडवला किंवा त्याची अजिबात किंमत केली नाही, तरी सुद्धा त्याचा आपल्यावर परिणाम नाही व्हायला द्यायचा. तर हे महत्वाचं आहे, की कारण हे दोन्ही घडणार आपल्यासोबत. कोणीतरी स्तुती करेल, मग स्तुतीची सवय लागेल आणि मग कोणी स्तुती केली नाही तर त्याचा त्रास होईल. त्याच्या पलीकडे कोणीतरी नावं ठेवेल, आपण एखादं चांगलं विधायक काम हातात घेतलेलं असेल आणि ते नावं ठेवल्यामुळे आपण सोडून देऊ. कशाला करायचं हे सगळं मग? ह्याच्यापेक्षा तर मी माझ्या घरामध्ये टीव्ही बघत बसतो. कशाला पडू मी कुठल्या झंझटमध्ये आणि का बरं मी पुढाकार घेऊ कोणतं काम करण्यासाठी? आणि मग दोन्ही ठिकाणी आपली गाडी फुस आणि मग आनंद जातो आपला. तर आनंदी माणसांचं हे वैशिष्ट्य आहे, की ते कोणाच्या नकारात्मक कमेंट्समुळे, हतोत्साह केल्यामुळे, नावं ठेवल्यामुळे, निंदा केल्यामुळे ते दुःखी होणार नाहीत आणि एखाद्याने डोक्यावर बसवलं, खूप छान-छान बोललं
किंवा फुकटचीच हरभऱ्याच्या झाडावर हवा चढवली त्याला आणि एके दिवशी आपटलं. तर त्याच्याने सुद्धा ते स्तुतीने शेफारून जात नाही. तर हे आपण पण शिकायला पाहिजे. हे सगळं शक्य होतं जेव्हा तुम्ही माइंडफुल जगता. जेव्हा तुम्ही सजगतेने जगण्याचा सराव करता. तर त्यावेळी आपल्याला कोण काय म्हणतं याच्याने काहीच फरक पडत नाही. म्हणजे हे तुम्ही जेव्हा अनुभवाल ना, तर तेव्हा तुम्हाला ते जास्त चांगल्या पद्धतीने कळून येईल, की खरंच इट डझंट मॅटर. कोण काय म्हणतं याच्याशी आपल्याला काय घेणं-देणं आहे. मला माहिती आहे ना मी कसं आहे. तुम्ही जेव्हा स्वतःबद्दल खूप कॉन्फिडंट असता, तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असता, त्यावेळी तुम्हाला काहीच घेणं-देणं नसतं. की समजा एखाद्याने म्हणलं, की "तू अपयशी आहे, तू फेल्युअर आहे, तुझ्या आयुष्याचे 10 वर्ष वाया गेले." किंवा एखाद्याने अशी ट्रीटमेंट दिली ज्याच्यामुळे आपल्याला स्वतःला अपमान वाटावा किंवा राग वाटावा. पण मी जर मजबूत असेल, मला जर माहिती असेल, की मी चांगलं काम केलं, मी माझे 10 वर्ष खूप चांगल्या कामात लावलेत, तर मग मी निराश व्हायचं काय कारण आहे? तर अ, म्हणजे त्याला हे सांगावं नाही लागत बाहेरून. तर अशा पद्धतीने आजकाल प्रॉब्लेम दुसरा कुठे आहे माहिती आहे का? ह्या सोशल मीडियामुळे अजून गोंधळ झाला, की लोकं काय करतात एकमेकांना लाइक देतात, एकमेकांना डोक्यावर घेतात आणि मग तथाकथित सोशल मीडिया स्टार्स जे असतात, तर त्यांना त्याची सवय व्हायला लागते. ही पण एक प्रकारचं ॲडिक्शन आहे, की मला किती लाइक्स मिळतात, मला किती फॉलोअर्स आहेत आणि मग एका कुचक्रामध्ये आपण अडकत जातो. एका काल्पनिक जगातल्या कुचक्रामध्ये, ज्याचा वास्तव जीवनाशी काही संबंधही नाही आणि समोरच्या व्यक्तीने आपल्याला लाइक दिल्यामुळे त्याचा आपल्याला तसा फायदाही होत नाही. पण प्रॉब्लेम इथं होतो, की मनातल्या मनात अशा काही ग्रंथी तयार होत जातात, की ज्याच्यामुळे आपल्याला एक सवय लागते, की लोकांनी आपल्याला अप्रिशिएट करावं आणि मग समजा ते जर बंद झालं, तर त्यावेळी परत तडफड होते लोकांची. तर त्याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. ॲट द सेम टाईम आपल्या आजूबाजूला असे टॉक्सिक लोकं जर असतील, की जे आपल्याला खच्चीकरण करत असतील, तर तो पोलादी पडदा बनवला पाहिजे आणि त्या विचारांना मनात प्रवेश करण्यापासून रोखता आलं पाहिजे. परत एकदा तेच आहे. समजा एखादा व्यक्ती तुमच्याशी रागारागात बोलतोय, तुम्हाला क्रिटिसाइज करतोय. समजा आपला बॉस आहे किंवा आपला क्लायंट आहे आणि तो आपल्याशी अ, एक रागात किंवा ज्या पद्धतीने बोलू नये अशा पद्धतीने बोलतोय. तर केवळ त्याच्याकडे बघत राहायचं शांत. म्हणजे आपली 5ही इंद्रिय आहेत ना, ती एका ठिकाणी आणायची. तो काय बोलतोय, त्याच्याकडे पूर्ण क्षमतेने आवाज घेऊन जायचा आपला. अजिबात हा विचार नाही करायचा, आता मी याला उत्तर कसं देऊ? आता मी याची कशी जिरवू? याला मी माझी बाजू कशी पटवून देऊ? याच्यामध्ये लक्ष नाही लावायचं. लक्ष कुठं लावायचं? त्या समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे बघायचं, जर तो समोर असेल तर. आणि पूर्ण त्याच्या डोळ्यामध्ये बघायचं. तो काय बोलतोय? तो एक चित्ररूपामध्ये उभा आहे. त्याची पूर्ण बॉडी आहे. तर त्याच्या आजूबाजूची भिंत आहे, त्याच्या आजूबाजूला दरवाजा आहे. हा परत माइंडफुलनेसचा सराव आहे आणि हे खूप मजेशीर आहे. ज्या क्षणी तुम्ही ही एक्सरसाइज करायला लागता, तुम्हाला रागच येत नाही. तुम्ही त्या सिच्युएशनमधून आउट होता कंप्लीटली. घरामध्ये समजा 2 व्यक्तींमध्ये वादविवाद सुरू झाला, तर फक्त आपल्याला आपल्या इंद्रियांचा वापर करायचा. आपण कानांनी ऐकायचं, नाकानी गंध घ्यायचा प्रयत्न करायचा, डोळ्यांनी बघायचं, त्वचेने अनुभव घ्यायचा प्रयत्न करायचा. आत्ता सध्या थंडी आहे का? ऊन आहे का? पाऊस आहे का? ह्युमिडिटी आहे का? आजूबाजूला वारा फिरतोय का? फक्त सजग व्हायचं प्रत्येक इंद्रियाच्या प्रती आणि तुम्हाला लक्षात येईल, की माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही. माझ्या आजूबाजूला एक अशी भिंत होती, की ती तितके ओरडणारे जे विचार होते, जे आक्रोश होता, जे माझ्यावर आक्रमण करत होते, त्या कुणाला मी थाराच दिला नाही. तर हे पण खूप मजेशीर असतं. म्हणजे एका लेव्हलला हे आहे, की माइंड कूल ठेवा. पण हे ठेवायचं कसं? हे कोणी सांगत नाही. तर जेव्हा आपण परत-परत माइंडफुलनेसचा अभ्यास करतो, तर आपल्याला त्याच्या टेक्निक्स शिकायला मिळतात. हे खूप महत्वाचं आहे, की आनंदी माणसं सजगतेने प्रत्येक वर्तमान क्षणाचा आनंद घेतात आणि जे पण काम करतात त्याच्यामध्ये ते 100% गुंतलेले असतात. आता समजा अजय-अतुल नावाचे 2 संगीतकार आहेत आणि त्यांनी जर एक गाणं बनवायला बसले, एखादी ट्यून बनवायला बसले, तर मग त्यांच्या डोक्यात एक विचार येत असेल का, की "अरे, ह्या-ह्या फलाना ठिकाणी इथे-इथं 2 एकर जागा आहे. इथं एक फ्लॅट विक्रीला निघालेला आहे किंवा ह्या-ह्या ठिकाणी खूप छान हॉटेलमध्ये एक स्पेसिफिक पदार्थ मिळतो. इथली पावभाजी खूप छान आहे." शक्यताच नाही. त्यांचं संपूर्ण लक्ष त्या ट्यून बनवण्यावर असतं. कारण ते वेडे लोक आहेत आणि म्हणूनच ते इतक्या अप्रतिम ट्यून्स काढू शकले. तर कलाकार जो असतो, जो डेडिकेटेड किंवा एखादा शास्त्रज्ञ पण असतो, तर तो त्या कामामध्ये इतका हरवून जातो 10 तास, 12 तास, 18 तास, की त्याला भानच राहत नाही. तहान, भूक, आजूबाजूला काय घडतंय, लाईट आहे, गेले, फॅन चालू आहे, बंद आहे, काहीच फरक पडत नाही आपल्याला. कारण त्याच्या कामामध्ये तो तितका गुंतलेला आहे. त्याचं प्रेम आहे त्या कामावरती. आणि म्हणून त्याला झोप पण येत नाही. तर याला म्हणतात फ्लो स्टेट आणि खरा आनंद जीवनाचा कशात लपलेला आहे माहिती आहे?
बिलकुल तो पैशामध्ये नाहीये, सुखसुविधांमध्ये नाही. तुम्ही एखादा नवीन शर्ट घ्याल आणि एका धुलाईनंतर त्या शर्टची किंमत संपून जाईल. त्याच्याबद्दल जे प्रेम, आकर्षण होतं, पूर्ण गायब होऊन जातं. फक्त एक धुलाई. कदाचित ती 8 दिवसात होईल, नाहीतर 2 महिन्यात होईल. पण ते फेड अप व्हायला लागतं. म्हणजे पुन्हा ते घालावं पण नाही वाटत. 6 महिन्यांनी त्याच्याकडे बघण्याची पण इच्छा होत नाही. तुम्ही गाडी घ्याल एखादी, 4 व्हीलर घ्याल, 2 व्हीलर घ्याल. काही महिने तुम्हाला खूप आनंद वाटेल. वाह, वाह, वाह! किती मस्त आहे. वरती काच उघडते, मी उभं टाकून बघतो आणि खूप मस्त आहे. 6 महिने, 1 वर्ष त्या कारला मधली ती मजा राहत नाही. जी पहिल्या ट्रिपला जी मजा आली होती, ती राहते का पुन्हा? नाही. तुम्ही एखादं नवीन घर घ्याल, काही वर्ष तुम्ही तो आनंद घ्याल. पण पुन्हा तेच घर त्यात असं वाटतं ह्याच्यात विशेष काय आहे? हे तर ठीक आहे ना. किती पण छान इंटिरियर केलं, ₹50,00,000 खर्चून इंटिरियर केलं, तरी पण भकास वाटायला लागतं ते. काही वर्षानंतर, 10 वर्षांनी, 20 वर्षांनी. पण हा जो आनंद आहे ना, एखाद्या कामामध्ये तल्लीन होण्याचा आनंद, तो कधीच विरत नाही. तुम्ही त्याला वापस आठवणार आणि वापस तुम्ही तितके आनंदी होणार. एखादी आपल्या आतमध्ये कला असते. समजा एखाद्या गृहिणीनी खूप चांगला स्वयंपाक बनवला. तो स्वयंपाक बनवण्याचा आनंद आहे आणि 4 लोकांनी तारीफ केली आणि मग परत एकदा मी आठवतो, की "अरे वाह! मी हे खूप छान कार्यक्रम केला होता." तो आनंद आहे. तुम्ही जेव्हा पण तल्लीन होता, समजा आपण एखाद्या सांगीतिक मैफिलीला गेलो, आपण एखाद्या नाटकाला गेलो आणि आपण मनमुरादपणे त्याचा 2, 2.5, 3 तास एकाग्रतेने अनुभव घेतला. काहीतरी असं अद्भुत काहीतरी आपल्याला ऐकायला भेटलं, बघायला भेटलं. आपण अंगावर रोमांच आले. तर त्या आनंदाची सर ह्या भौतिक आनंदाला येतच नाही. तुम्ही समजा एखाद्या जुन्या मित्राला फोन करता आणि तुम्ही 1 तास गप्पा मारता. असा मित्र जो 10 वर्षांनी, 15 वर्षांनी आपल्याला पहिल्यांदा बोलतोय इतक्या वर्षानंतर. तर तो जो आनंद आहे, तो किती छान आनंद आहे. तर तो तल्लीन होण्याचा आनंद आहे. तर माणसाचा खरा आनंद कशात आहे? आपला पहिला प्रश्न तोच तर आहे. सिक्रेट ऑफ हॅपीनेस काय आहे? तर सिक्रेट ऑफ हॅपीनेस आहे फ्लो स्टेटमध्ये जाणं. आता हे फ्लो स्टेट काय आहे? व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. फ्लो स्टेटमध्ये आहे ना, मेंदू आपला प्रचंड ॲक्टिव्ह झालेला असतो. आणि त्याच्यामधून असे व्हायब्रेशन्स निघतात, की अशी रसायनं संप्रेरित होतात आपल्या मेंदूमध्ये, की दुःख, निराशा किंवा ते जे कॉर्टिसॉल नावाचं संप्रेरक आहे, हार्मोन्स आहेत, ते अजिबात गायब होऊन जातात. जे आपल्याला त्रास देतात, टेन्शन देतात, आपल्या पेशी कडक करणारे, तणाव येणारे जे पण हार्मोन्स आहेत, ते सगळे नष्ट होतात. आणि फक्त आनंद आणि ऊर्जा देणारं चेतना आपल्या पूर्ण शरीरामध्ये सळसळ करायला लागते. ही फ्लो स्टेटमध्ये माणूस आपल्या उत्पादक क्षमतेच्या सर्वोच्च ठिकाणी पोहोचलेला असतो. म्हणजे असं समजा की एखादा लेखक आहे आणि त्याला एक किक मिळते. तो रात्री बसतो 12-1 वाजता आणि पहाटे 6 पर्यंत तो एका चित्रपटाची कथा लिहून काढतो पूर्ण, एका बैठकीत. किंवा एखादा लेखक काही दिवसांमध्ये कंटिन्यू 2, 3, 4 दिवसांमध्ये अख्खी कादंबरी लिहितो. किंवा पु. ल. देशपांडेंनी गोव्याच्या त्यांच्या कोकणातल्या वास्तव्यामध्ये 2.5 दिवसामध्ये अंमलदार लिहून काढलं होतं. बेळगावमध्ये कुठे. तर ही किक आहे. हे फ्लो स्टेट आहे. ह्याच्यामध्ये असं आहे की अडथळाच नाही कसला. तुम्ही तुमच्या पीकवर असता क्रिएटिव्हिटीच्या. तर क्रिएटिव्हिटी पीकवर असते, प्रॉडक्टिव्हिटी पीकवर असते. ओव्हरऑल परफॉर्मन्स तुमचा अमेझिंग असतो फ्लो स्टेटमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा. मी जसं उदाहरणं दिले की एखादा म्युझिशियन आहे, एखादा खेळाडू आहे, तर तो त्याच्या फ्लो स्टेटमध्ये गेला की तो तेंडुलकर, कोहलीसारखा परफॉर्म करतो. आणि त्याचा फोकस अमेझिंग असतो. कुठल्या पण कलेमधला. मग वाचन असो, खेळ असो, त्या फ्लो स्टेटमध्ये खरा आनंद लपलेला आहे. आता इथे एक ग्राफ दिलेला आहे. जर आपण याला काळजीपूर्वक बघितलं, तर आपल्याला ह्या फ्लो स्टेटची करामत लक्षात येईल. तो जो एक्स डायमेन्शन आहे ना, तो आहे स्किलचा डायमेन्शन. इथं आहे कमी कौशल्य, माझा कर्सर तुम्हाला दिसत असेल आणि इकडच्या बाजूला आहे जास्त कौशल्य. म्हणजे उच्च प्रकारची कौशल्य त्या माणसामध्ये आहेत आणि इथे आहे ती साधारण एव्हरेज दर्जाची कौशल्य आहेत. आणि वाय डायरेक्शन जी आहे, ती आव्हानांची पातळी वाढवत नेते. इथं कौशल्य कमी आहेत आणि आव्हानं पण एकदम कमी आहेत. पण त्याचा रिझल्ट काय आहे? अपॅथी म्हणजे आळस म्हणा, निष्क्रियता म्हणा, अशा पद्धतीचा हा रिझल्ट आहे. पण समजा चॅलेंजेस वाढत जाणार. आपण 2 वर्षाचे होतो, तेव्हा काय चॅलेंज होतं आपल्याला? काहीच नाही. आपण 20 वर्षाचे झालो, तेव्हा चॅलेंज काय होतं? अभ्यासात टॉप करा, चांगली नोकरी मिळवा, इथपर्यंतचं चॅलेंज होतं. आणि आपण जेव्हा 40चे झालो, 60चे झालो, मग आता जबाबदाऱ्या पडल्या. आपल्या मुलांच्या जबाबदाऱ्या, करिअरच्या जबाबदाऱ्या, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, अ, मोठ्या स्वप्नांच्या जबाबदाऱ्या. चॅलेंजेस तर वाढत गेली. आपल्या सोबतचे पुढे जातात ही एक भीती, पीअर प्रेशर म्हणा. आणि मग चॅलेंजेस जर वाढली आणि कौशल्य जर नाही वाढली, तर त्या केसमध्ये रिझल्ट काय आहे? अपॅथी जी आहे, सुरुवातीची निष्क्रियता, जी
रिकामपणा, पोकळी अशी जी हे होती विषण्णता, ती आता बदलते चिंतामध्ये, वरीजमध्ये. मग आता आता काय होतं, की 20 वर्षाचा मुलगा जो आहे, तो जर समजा 40चा झाला, तर त्याला चिंता भेडसावायला लागते. माझ्या मुलांच्या शिक्षणाचं काय होईल? माझ्या मुलांच्या लग्नाचं काय होईल? माझ्या घराचं काय होईल? माझ्या हप्त्यांचं काय होईल? ही झाली चिंता. आव्हानं वाढली, कौशल्य नाही वाढले, पगार नाही वाढला, मग काय होणार? चिंता. आणि समजा अजून जर चॅलेंजेस टफ होत गेले, बाजारामधली प्रतिकूल परिस्थिती, पैसे कमवण्यामध्ये जर समजा अपयश यायला लागलं आणि जबाबदाऱ्या तर दिवस तर अजून निघून झाल्या, तर त्याचा रिझल्ट येतो अँक्झायटीमध्ये. अँक्झायटी म्हणजे उच्च प्रकारची चिंता, एकदम एक्स्ट्रीम लेव्हलची चिंता, एकदम म्हणजे त्याचा बॉडीवर परिणाम व्हायला लागतो, हृदयाला धाप लागते आपल्याला, अशा प्रकारची अँक्झायटी. तर वरीज जेव्हा आव्हानांमध्ये वाढत जातात, तेव्हा त्याचं रूपांतर अँक्झायटीमध्ये होतं. आता याला काउंटर कसं करायचं, याच्यावर उपाय काय आहे? तर ही जी स्किल्स होती, लो स्किल, ती आपण हायर साईडला नेली पाहिजे. बरं, असा प्रॉब्लेम आहे की नुसतेच जर स्किल्स वाढत गेले आणि चॅलेंजेस नाही वाढले, माझा जॉब आहे समजा आणि माझ्याकडे प्रचंड पोटेन्शियल आहे, पण माझ्या कामाला न्यायच मिळत नाही, माझ्या कौशल्यांना तिथं वावच मिळत नाही, तर मग काय होणार? मग त्या अपॅथीचं रूपांतर बोर्डम मध्ये होणार. मग मला माझा जॉब कंटाळवाणा वाटायला लागेल, काही थ्रिलच नाही ना. जायचं 2 तास बसायचं, टाइमपास करायचा, व्हॉट्सअप बघायचं, फेसबुक बघायचं, वापस घरी यायचं, झालं. पगार मिळणार मला. समजा एखादा सरकारी अधिकारी आहे, एखादा दुकानदार आहे, एखादा रेंटवर जगणारा माणूस आहे, त्याच्या आयुष्यामध्ये काय असणार आहे? असून बोर्डम. आणि मग बोर्डम जेव्हा अजून प्रखर रूप घेतं, तर त्यावेळी मग पोकळी तयार होते मनामध्ये आणि रितेपणा येतो आणि तो पण माणसाला निराशेकडे घेऊन जातो. तर परत ह्याच्यावर उपाय काय मग? आयुष्याचं खरं इतिश्री कशात असेल? कधी-कधी समजा चॅलेंजेस खूप जास्त आहेत आणि स्किल्स फक्त थोड्या वाढल्या, तर अॅरोझल येतं, उत्साह येतो खूप सारा, पण प्रॉडक्टिव्हिटी येत नाही त्याच्यासोबत. नुसतंच फडफड करणारी माणसं असतात. पण त्यांना यश मिळत नाही किंवा त्यांना आनंद मिळत नाही त्यांच्या जीवनामध्ये. तर मग ह्याच्यात एकच आहे, जो ऑरेंज कलरचा पार्ट दिसतोय तुम्हाला, फ्लो. हा फ्लो कधी येतो? जेव्हा उच्च प्रकारची आव्हानं आयुष्यात असतात. म्हणजे आपण स्वतःला ठरवून दिलेले मोठे-मोठे ध्येय, असा त्याचा अर्थ घ्या. आणि उच्च प्रकारची कौशल्य सुद्धा आपण निश्चित करतो. तर त्यावेळी माणूस फ्लो स्टेटमध्ये जातो. आणि म्हणून आनंदी माणसं सजगतेने वर्तमानाचा आनंद घेत ध्येय पूर्ण करतात. तर सर्वात लकी कोण, ह्या जगामध्ये सर्वात हॅपी कोण आहे? ज्याला फ्लो स्टेटमध्ये जाता आलं, तो ग्रेट. तर आपण सर्वांनी प्रयत्न करत राहायला पाहिजे फ्लो स्टेटमध्ये जायचा. शेवटच्या 2-3 स्लाईड आहेत. लवकर संपवतो. आनंदी माणसं आहे ना, एकटं राहू शकतात. ते एकटं राहण्यात पण आनंद मानू शकतात, पण ते एकलकोंडे नसतात. समजा एखाद्या माणसाला समुद्रकिनारी सोडलं, एखाद्याचा विवेक जागृत झालेला आहे, त्याला विस्डम आहे. त्याला चंद्रावरती असं एखाद्या डोंगरावर सोडलं, एखाद्या समुद्रावर सोडलं, तो सूर्यास्त बघत, सूर्योदय बघत, पानगळ बघत, झाडांकडे बघत तासनतास बसू शकतो, तल्लीनतेने बसू शकतो. कारण की तो एकटं राहण्याचा आनंद घेऊ शकतो. पण त्याचा अर्थ असा आहे का, की तो एकलकोंडा आहे, त्याला माणसं आवडत नाहीत? हां, कोणी आलं तर स्वागत आहे. पण मला कोणीतरी पाहिजेच असा त्याचा आग्रह पण नाही. पण जर दुसरा कोणी आला, तर त्याच्यासोबत पण शेअरिंग करत त्याला पण हसत-खेळत त्याच्या जीवनाशी एकरूप होण्याची पण कला त्याला अवगत झालेली असते. तर आनंदी माणसांची ही गंमत आहे, की ते एकटेही राहतात, त्याच्यातही ते खुश असतात आणि म्हणजे ते एकांतात सुखी आहेत आणि ते लोकांमध्ये सुद्धा सुखी आहेत. तसंच अनेकदा असं आहे का, की ह्या आनंदी लोकांना कधी कुठलेच प्रॉब्लेम्स नाहीयेत? असं नाही. त्यांची पण फसवणूक होते. त्यांना पण धक्के बसतात, फटके बसतात, अपयश येतं. त्यांच्या पण जीवनात वाईट घटना घडतात. अत्यंत वाईट घटना घडतात. पण ते खचून जात नाहीत. ते निराश होत नाहीत. ते पुन्हा एकदा झेप घेतात नवीन. ही त्यांची खासियत आहे. आणि जगामध्ये लुच्चे-लफंगे लोकं खूप आहेत. तर आपला त्यांचा सामना होणारच आहे आज ना उद्या. आणि मग अशा लोकांच्या सहवासात, अशा लोकांचा सामना झाल्यानंतर त्यांचा आपल्यावर परिणाम न होऊ देण्याची कला त्यांना आपण सर्वांनी शिकून घेतली पाहिजे, जी आनंदी लोकांना प्राप्त असते. तर अपयश ही पार्ट अँड पार्सल आहे. ते येणारच, बाय डिफॉल्ट ते येणार. तुम्ही काहीतरी ठरवाल, तुम्हाला ते जमणार नाही, चुका होतील, आपण तिथे फेल होऊ आणि त्याच्यावर एकच उपाय असतो, की पुन्हा एकदा त्याच्या दुप्पट शक्तीने त्याच्यावर तुटून पडायचं असतं. एखादी गोष्ट मला जमत नाही ना, पेटून उठायचं आणि कंप्लीट करायची आणि मग ती होते, आपोआप होते. तर जे लोकं ट्राय सोडून देतात,
त्यांचाच प्रॉब्लेम आहे. बाकी आपण प्रयत्न करत राहायला पाहिजे. तर ही शेवटची स्लाइड आजच्या पूर्ण 1 तासाचं जे पण कन्क्लुजन आहे, ते आपण ग्रास्प करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, की कोणत्याही परिस्थितीत आनंदात राहणं फार अवघड नाहीच, खरं बघायचं तर. ते सोपं आहे. ते एकदम सहज आहे. ते शक्य आहे. त्याच्यात काही अवघड नाही. जे लोकं मेडिटेशन करतात त्यांना माहिती आहे, की तुम्ही जर सजगतेने जगू लागलात, तर आनंदी राहणं काहीच अवघड नाही. आपला तो मुद्दा पण नाही. आनंदी तर राहता येतच, ते तर मान्यच केलं आपण. त्याच्या पुढची गोष्ट ही आहे, की जर अद्भुत आनंद निर्माण करायचा असेल, तर काय करायला पाहिजे? साधा आनंद सजगतेने मिळवता येतो. तो तर ठीक आहे. आपण खेळ खेळू, 2 तास आपण बास्केटबॉल खेळला किंवा व्हॉलीबॉल खेळला, आपण आनंदी होऊ. पण त्याच्या पलीकडे जाऊन जर तुम्हाला अद्भुत आनंद, परमानंदाची जर अनुभूती घ्यायची असेल, तर काय करायला पाहिजे? तर दुसऱ्याच्या आयुष्यात जर आनंद निर्माण करण्याची क्षमता आणि दुसऱ्याच्या जीवनात प्रसन्नता निर्माण करण्याची, त्याच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याची कौशल्य जर आपण निर्माण केलं, मग भले तुमच्यात कोणती पण कला असेल. आपण YouTubeवर बघतो, की एखादा माणूस बासरी वाजवतो. पण त्याच्यामुळे आपल्या हृदयाला किती शांत वाटतं, मनाला एकदम शांत वाटतं की नाही? इन्स्ट्रुमेंटल ऐकतो आपण किंवा एखाद्याचा डान्स बघतो, खूप अद्भुत असं काहीतरी किंवा एखाद्याची कला बघतो, इव्हन एखाद्याच्या रेसिपी जरी बघितल्या, तरी सुद्धा आपल्याला शांत वाटायला लागतं. तर हे काय आहे? दुसऱ्याला आनंद देणं आहे ना, आनंद निर्माण करणं आहे ना एखाद्याच्या जीवनामध्ये. तर ज्या व्यक्तीला दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याची क्षमता, दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याची कौशल्य प्राप्त झाली, त्याला जे करता आलं, तर त्यातूनच एका अद्भुत परमानंदाला जन्म मिळतो. तुम्ही हेल्प करा इतरांची आणि त्याच्यातून बघा असं म्हणतात, की समजा आपण जर चंदन उगाळलं आणि जर आपण तो टिकला दुसऱ्याला लावला, येणाऱ्या-जाणाऱ्यांना लावला, तर ऑटोमॅटिक आपल्या हातांना सुद्धा सुवास येतो. तर सेम वे जेव्हा पण आपण इतरांना मदत करतो ना, तो आपल्याला मदत करेल का नाही हा भाग पुढचा. त्या कर्मांना चांगलं वापस येतील का नाही तो पण भाग नाही. पण ते केल्यामुळे मला जो आनंद मिळतो ना, त्याची बराबरी कशालाच येत नाही. तर हे खूप मोठं रहस्य आहे, की आपण काय करायला पाहिजे? आपल्या जीवनाचं रहस्य काय असलं पाहिजे? तर ते आहे स्प्रेड हॅपीनेस. फक्त आपल्या आजूबाजूचं वातावरण आपण इतकं छान बनवलं पाहिजे, ज्याच्यामुळे आणि हे कोणासाठी? त्या लोकांसाठी अजिबात नाही. हे स्वतःसाठी. माझं लाईफ छान बनावं म्हणून मला आनंद पसरवायचा आहे. आणि हीच माझी शेवटची स्लाईड आहे. बी द रिझन समवन स्माइल्स टुडे. आपल्या आयुष्याचं ध्येय काय आहे? आपल्या आयुष्याचं मिशन काय असावं? आपण जे पण काम करतो ते करावं. आपण खूप पैसे कमवावेत, खूप मोठं व्हावं. पण त्याच्यासोबत एवढं निश्चित मेक शुअर करावं, की माझ्यामुळे माझ्या आजूबाजूचे लोक खूप हॅपी आहेत यार. आणि हेच सर्वात मोठा रस्ता आहे हॅपी होण्याचा. ज्या क्षणी आपण असा संकल्प घेऊन चालतो, काही महिने, काही वर्ष आपण सातत्याने प्रयत्न करतो आणि मग ना आपल्या लाईफ आपल्या वेगळ्या लेव्हलला जाते. माझे स्वतःचे तर खूप सारे अनुभव आहेत आणि तुमचे सर्वांचे सुद्धा निश्चितपणे असे अनुभव असतील. जेव्हा आपण एखादी निष्काम कृती करतो, ज्याच्यातून मला काहीच फायदा होणार नाही. भौतिक रूपात, आर्थिक रूपामध्ये, इव्हन माझा इगो सुद्धा वाढणार नाही. तर असे जेव्हा आपण कामं करायला लागतो, त्याच्यातून एक खूप छान फीलिंग आपल्याला येते. ती फीलिंग बाकी कशानेच येत नाही. तर आय होप आजचं हे सेशन पण तुम्हाला इंटरेस्टिंग वाटलं असेल. हॅपीनेस इज नथिंग बट स्प्रेडिंग स्माइल्स. तर आपण असाच संकल्प करू, की आपल्या लाईफमध्ये आपण एक-एक पाऊल का होईना पुढे जात राहू आणि परत-परत जेव्हा आपण कधी उदास होऊ, दुःखी होऊ, मूडी काय कष्टी होऊ, त्यावेळी पुन्हा येऊन आपण हे ऐकू, की हॅपीनेस कशात आहे, आठवू ह्या सगळ्या गोष्टींना आणि ह्या सगळ्याचा आपल्याला फायदा होईल. आय होप तुम्हाला आवडलं असेल आणि कोणाला काही सांगायचं असेल तर सांगू शकता, काही शेअर करू शकता, काही प्रतिक्रिया देऊ शकता. गुरव सर काही बोलायचंय तुम्हाला? मिलिंदजी तुम्हाला काही सांगायचंय? छान वाटलं सर सेशन. हां, समीरजी बोला. सर आता जे तुम्ही सांगितलं ना की आनंद हां. वाटता तर मी हे ना सद्गुरू म्हणजे सद्गुरू वामनराव पै महाराजांचं मला एक छोटं पुस्तक मिळालं होतं. लकीली हां, हां. एक 5 रुपयाचं ते पुस्तक असेल, असं रस्त्यावर जाता जाता मिळालं होतं मला. तर अच्छा. त्याच्यातच त्या पुस्तकामध्ये मला खूप ते जीवनाचं असं तत्वज्ञान मिळालं असंच वाटलं.
आणि आता जे तुम्ही सांगितलं ना, म्हणजे तेच सेम तत्वज्ञान त्यांनी सांगितलं की माणसं दुःखी का आहेत, त्यांना जीवन जगण्याची कला माहीत नाहीये. कारण कसं असतं, आपण स्वतः आनंद घ्यायला बघतो, पण त्या नादात आपण दुसऱ्यांना त्रास देतो, मग तो आनंद काय नाही होत, तो फिरून आपल्याकडे कधीच येत नाही. पण जेव्हा आपण आनंद वाटतो, तो वाटता वाटता स्वतःचा आनंद मिळवतो ना, तेव्हाच आपल्याकडे आनंद यायला होतो. मग मला आता ते कोरिलेट झालं एक प्रकारे, जे आता तुम्ही सांगितलं. तर थँक्यू, आणि आज लेक्चर खूप छान झालं. शेअर केल्याबद्दल थँक्यू. थँक्यू. आणखीन कुणाला काही सांगायचं? हा, मोनाली बोलते मी. सर, बोला लेक्चर खूप छान झालं. सर, तुम्ही नेहमीच खूप अवघड विषय खूप सोप्या पद्धतीने करून सांगता, आणि तुम्ही जे म्हणालात ना की आनंद वगैरे असं म्हणजे वाटावा असा, पण तो स्वतःमध्ये अगोदर म्हणजे स्वतः जर आपण आनंदी असलो तर ते शक्य होतं. तर बरोबर. ते आज खूप सोप्या प्रकारे समजलं. थँक्यू सो मच. तुमचा गायडन्स नेहमीच आम्हाला Thank you, madam. चांगल्या प्रकारे म्हणजे आमचं लाईफ डेव्हलप करायला उपयोग होतो. आवाज येत नाहीये मला, तर हो, थँक्यू सर. चालेल, मग आणखीन काही कोणाला शेअर करायचं नसेल तर आपण मीटिंग एंड करूया. हॅलो. हा, बोला सुलोचना मॅडम. हॅलो. हा सर, मला जरा विचारायचं होतं. तुम्ही प्रथम सांगितलं होतं बघा, आपण श्वासाकडे बघायचं. आपल्या श्वास हा आपला सामान्य ठेवून, म्हणजे जोरात पण नाही करायचा किंवा स्लो पण नाही करायचा, आपला कॉमनली जो चालू असतो त्याच्यामध्ये. हो. हा, म्हणजे त्यावेळेला जर कोणी आपल्यावरती काही रागाने बोलत असेल किंवा मी असं म्हणतो की आपल्याला समजा कोणी रागाने बोलत पण नसेल, समजा आपण नॉर्मल बसलेले आहेत, तरी सुद्धा काय होतं की आता काही घटना असतात की ज्या, आता समजा आज दिवसभरात काय घडलं, आता समजा तुमच्या आजूबाजूला धूळ आहे, तुमच्या घरात फर्निचरचं काम सुरू आहे, आणि मग ते इरिटेट होतं, आवाज येतात त्याचे, प्लायवूड कापणं, पुन्हा ते कार्पेंटर सोबतचं काहीतरी असतं, आणि मग आता ह्या सगळ्यातून अलिप्त कसं व्हायचं? तर मग ह्याच्यावर उपाय हाच आहे की तुमचे जे इंद्रिय आहेत ना, आपले जे 5 इंद्रिय आहेत, तर त्याच्या प्रती सजग व्हायचं फक्त. की आता मी समजा तुम्हाला ऐकतोय, तर फक्त मी पूर्ण कानांमध्येच माझं लक्ष आहे, बाकी माझं कुठल्याच विचारांमध्ये लक्ष नाही. तर मी फक्त ऐकण्याची काम करतो, क्रिया करतो. किंवा समजा मी आता बसलोय, नुसतं साधा बसलोय, तर फक्त मी बघतो की आत्ता माझ्या नाकामध्ये ती जे नाकपुडी आहे, तिथे एक पातळ त्वचा आहे, तिथे एक टच होतोय का, आणि तो श्वास आत्ता मध्ये गेला आणि आता तो बाहेर आला, आता तो परत मध्ये गेला, आता तो बाहेर आला. आता ह्याच्यातून आहे ना ती शृंखला तुटते. ज्या लोकांना निद्रानाशाचा त्रास आहे, ज्यांना झोप येत नाही, झोप का येत नाही? कारण असंच विचार परेशान करतात. 25 वर्षापूर्वी झालेल्या घटना आज परत एकदा मनात येतात वारंवार. एखादं नुकसान, एखादं भांडण, एखादा तंटा, विनाकारण फालतू, म्हणजे त्याला काही महत्वच नाही ऍक्च्युली. तर त्याला जर तोडायचं असेल, त्या वेदनांना जर त्याला कट करायचं असेल, तर तो एकच तुमच्याजवळ मार्ग आहे की तुम्ही आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही सोप्यात सोपं काय करू शकता? श्वास मोजा. सुरुवात इथून करा. की श्वास घ्या, 1, सोडून द्या. श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या, 5 सेकंद रोखा, सोडून द्या. तुम्ही 20 श्वास घेतले ना, तुमचं सगळं विचार शृंखलाच तुटते. कारण माणूस ऍट अ टाइम 2 करूच शकत नाही. मानवी मेंदूची ती कमाल आहे की तुम्ही फक्त श्वासांवर लक्ष केंद्रित करू शकता, तुम्ही विचार करूच शकत नाही त्याच्यात. आणि मग ऑटोमॅटिकच तुम्ही मग वेगवेगळे असेच वापरा मार्ग, की समजा आवाज येत असेल त्याच्याकडे लक्ष द्या, बाकी आणखीन दुसरं जे असेल त्याच्याकडे लक्ष द्या, समोरचा व्यक्ती आता तुमच्यासोबत बोलतोय त्याच्या चेहऱ्याकडे बघा पूर्ण, आणि मग तुम्हाला त्याच्याबद्दल ते भावभावना जे असतात त्या अजिबातच येत नाही. तर अशी त्याची तुम्ही जसं सराव कराल तर जमेल ते तुम्हाला. माझ्याकडे PDF आहे, मी तुम्हाला ती शेअर करतो.
एक वृत्तपत्रामध्ये एक मालिका आलेली डॉक्टर यश वेलणकरांची. ती पूर्ण माइंडफुलनेस वरतीच आहे. जवळपास 100 पानांचं पुस्तकच आहे. तर मी ग्रुपवरती सेंड करेन सर्वांना. तर ज्याला आवड आहे ते वाचू शकतात. मला पण ते खूप उपयुक्त ठरतं. चालेल, थँक्यू सर. आणि तुम्ही एक जे सांगितलं ना की आनंदी माणूस हा नेहमी एकटा असतो. हॅलो. आणि त्याला कोणाचं काही हे पडलेलं नसतं ना, ते मला अतिशय आवडलं. कोण आपल्याकडे म्हणजे तो ते अतिशय छान होतं. मला आवडलं ते. थँक्यू सर. आणि हे सेशन छान झालं आजचं आणि तुम्ही आठवण पण केली त्याच्याबद्दल अजून थँक्यू. छान. ओके फ्रेंड्स, तर भेटूया मग उद्या आणखीन एक नवीन विषय घेऊन, असंच इंटरेस्टिंग काहीतरी. चलो, थँक्यू, गुड नाईट. थँक्यू सर. थँक्यू. गुड नाईट सर. थँक्यू.